छत्रपती शिवाजी महाराज की। मी आपल्याला म्हणत होतो, मी म्हणतोय तसं जोरात म्हणा. मी आपल्या सगळ्यांना एकच म्हणलो, छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं तुम्हाला कळलं नाही, तुमच्या तोंडातनं जय कधी बाहेर आलं. जगातला एकमेव राजा आहे, जगातला एकमेव राजा आहे, जगातला एकमेव राजा आहे की ज्याची जयंती अख्ख्या जगात केली जाते. मला सांगा, काही लोक जिल्हा परिषदच्या शाळेत गेले असतील, म्हणजे मी पण जिल्हा परिषदच्या शाळेचा विद्यार्थी आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा होता इयत्ता चौथीला. म्हणजे आपण जेव्हा 6 वर्षाचं झालो असो ना, त्यावेळी आईनं मला पहिलीत घातलं. आणि ज्या दिवशी मी चौथीत गेलो त्यावेळी वय माझं होतं 9 ते 10 वर्षाचं. मग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकायला 9 ते 10 वर्ष लागली. पण जर तुमच्या घरात एखादा 2.5-3 वर्षाचं पोर आहे की जे नुकतंच बोलायला लागले, की जे नुकतंच आई बाबा नुकतंच म्हणतंय, त्या मुलाला कधीतरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ आणा आणि एकदा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. त्याच्या तोंडून आपसूक कधी जय बाहेर येईल ना, हे त्याला कळत नाही. आमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवायसाठी इयत्ता चौथीत जावं लागत नाही. आमच्या मातीत जन्माला येणारं प्रत्येक पोर इथं जन्माला येतानाच आईच्या गर्भातनं छत्रपती शिवराय हे शिकूनच या मातीत जन्माला येतं. ही या मातीची सगळ्यात मोठी पुण्य आहे, हे लक्षात घ्या. जगात अनेक राजा झालेत, अलेक्झांडर झाला, सीझर झाला, नेपोलियन झाला, पण काळाच्या पडद्याआड गेले. आज अलेक्झांडर लक्षात नाही, सीझर नाही, नेपोलियन नाही, कोणी लक्षात नाही. अनेक राजा महाराजा बादशाह सम्राट झाले, पण आज कोणीही लक्षात नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा यांच्या राज्याच्या सीमा कैक पटीनं मोठ्या होत्या. यांचं सैन्य मोठं होतं, यांचं साम्राज्य मोठं होतं, पण यांच्या घरातली लोक सोडली ना, तर मला नाही वाटत आज यांची कुठं जयंती होती. मित्रांनो, अलेक्झांडर तर एवढा मोठा महासेनानी होता ना, पण आज तोही आमच्या लक्षात राहत नाही. परंतु ह्या अलेक्झांडरला एक गुण होता, मदिरा आणि मतिरेक्षेचा, म्हणून तो अलेक्झांडर तुमच्या आमच्या लक्षात राहत नाही. अरे जो सीझर सांगितला जातो शूर पराक्रमी होता, पण तो सीझर आमच्या लक्षात राहत नाही. त्याला कारण होतं, हा सीझर त्याला त्याच्याच लोकांनी दगा करून मारला. मित्रांनो, नेपोलियन सांगितला जातो, या युरोप खंडातला सगळ्यात महापराक्रमी राजा होता. नेपोलियन सांगितला जातो, पण नेपोलियन लक्षात राहत नाही. त्याला कारण होतं, या नेपोलियन आपल्या सैन्याला सोडून पळून आला होता. मित्रांनो, कुठलाही राजा महाराजा घ्या, कुणाच्या वाट्याला जयंती पुण्यतिथी नाही आली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला जयंती पुण्यतिथी आली. मित्रांनो, कारण हे नाही की माझ्या राजाने गड घेतले, किल्ले घेतले, लढाया केल्या. आज अनेकांच्याकडे पैसे आहेत, अनेक जण श्रीमंत आहेत, कोट्यावधी रुपये आहेत, पण किती लोकांच्या लक्षात राहतात हो? माणसं पैसे असली म्हणून लक्षात ठेवत नाही कोण तुम्हाला. तुमच्या जगण्याची नीतिमत्ता किती श्रेष्ठ आहे ना, त्यावरनं लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. या जगातल्या कुठल्याही राजा आणि महाराजापेक्षा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जगण्याची नीतिमत्ता आणि नैतिकता जगातल्या कुठल्याही राजापेक्षा मोठी होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात आहे. परंतु परिस्थिती इतकी बदलली, आम्हाला फक्त एवढंच वाटतं सचिन दादा, की फक्त आम्ही जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची करावी. परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराज घेतले किती हो? आम्हाला वाटतं काय करावं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करावं, आम्ही फक्त जयंती करावी. अरे गेली 2 दिवस आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणल्यावर सगळीकडे उत्साहाचा माहोल आहे. परंतु कॉलेजवर फिरल्यानंतर प्रश्न पडतो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित होतं. अरे एका गाडीचा सायलेन्सर काढत, गाडीचा आवाज वाढवत, त्या गाडीवर आम्ही चौघ फिरत येणाऱ्या जाणाऱ्या ताईंना कट मारत पुढत जातो. त्यावेळी प्रश्न पडतो, अरे ज्या महाराष्ट्रात स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता म्हणून ज्या राजानं सन्मान केला, त्याच महाराष्ट्राच्या या मातीत माझ्या ताईला खाली डोळे घालून चालावं लागतं, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हे नाही शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं माझे विचार डोक्यात घ्या. पण आमचं काय झालंय, सगळं करायचं राजांनी ना, आम्ही फक्त जयंत्या पुण्यतिथ्या. असं नाही होणार. आम्ही देवाला भेटायला जातो, देव पावतो का हो आम्हाला? आम्ही देवापाशी जातो, देव दिसतो का आम्हाला?
माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना दिसतो, माझ्या तुकोबारायांना दिसतो, माझ्या जनाबाईंचं दळण दळायला येतो, माझ्या नामदेवाचा नैवेद्य खायला येतो, माझ्या सोपानाकडे येतो, माझ्या सावतामाळ्याच्या रानात येतो, माझ्या पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा बघायला येतो. मग तुम्हा आम्हाला विठोबा का नाही दिसत? आम्ही विठोबाला भेटायला गेल्यानंतर आम्ही विठोबा होत नाही, म्हणून आम्हाला विठोबा दिसत नाही. आम्ही जेव्हा विठ्ठलाच्या देवाच्या दर्शनाला जातो ना, त्यावेळी आमचं लक्ष कुठं असतंय? आमच्या चपल्या कोण नेईल का? अरे कसा देव तुम्हाला पावेल? माझे तुकोबाराय म्हणतात, देव पाहायला गेलो आणि देव होऊन आलो. तुम्ही देवाच्या भेटीला गेलाय ना, तुम्ही वेगळे नाही. तुम्ही देवाच्या भेटीला गेलाय ना, तुम्हीच देव. म्हणा ना एकदा, मी देव आहे, त्यावेळी देव दिसतो. त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्ही वेगळे नाही. एकदा म्हणा ना, मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही जेव्हा म्हणाल ना, त्यावेळी जबाबदारीची जाणीव होईल. छत्रपती शिवाजी महाराज होणं किती अवघड असते मित्रांनो. ज्यावेळी म्हणाल मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, आमची नजर कशी आया बहिणीकडे वाईट पद्धतीने जाईल. ज्यावेळी म्हणाल मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, अरे दारूचा एखादा थेंब देखील नरड्यातनं खाली उतरणार नाही. त्यावेळी वाटेल, अरे माझं राज इथं आहे, कसा दारू प्यावी मी. अरे ज्यावेळी म्हणाल मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, अरे एखाद्या गुटख्याची आणि माव्याचा पुडा आमच्या तोंडातनं खाली जाणार नाही. अरे ज्यावेळी वाटेल मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे, कोणतंही चुकीचं काम आमच्या हातनं होणार नाही. पण त्यासाठी हे एकत्व यायला लागेल. ते राजे आणि मी नाही होणार असं तुम्हाला म्हणायला लागेल. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे. मी एक सांगतो, आम्हाला ती जाणीव व्हायला पाहिजे. पण आमचं काय झालंय? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव केलंय आणि आमच्या जबाबदाऱ्या विसरलो. काय करायचं तो देवानं. अरे मित्रांनो, 450 वर्षापूर्वी याच मातीत हाडामासाचा एक माणूस जन्माला आला आणि दैवत्वाला पोचला. मित्रांनो, देवापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी मोठे आहेत. आम्ही एक दिवस काय, दररोज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली ना, तरी त्यांच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. परंतु असं नाही होणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं करावं. मित्रांनो, आमची जबाबदारी म्हणते की आज 450 वर्षानंतर आमच्या पोरांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे. तुम्ही काय करता हे बघायला. अरे कधीतरी जे राजानं केलं ना, ते आमच्या डोक्यात तरी घ्या कधीतरी थोडस. कुठं हो तुम्ही? मित्रांनो, मला एक परवा दिवशी सचिन दादा एक प्रश्न विचारला होता एकानं. तू अडचणीत असतात, संकटात असताना कुठल्या देवाचं नाव घेतो? तर म्हणलो, मी अडचणीत आणि संकटात असतो ना, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यानं पुढं प्रश्न विचारला मला, काय छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या अडचणी आणि संकट दूर करतात? नाही म्हणलो, छत्रपती शिवाजी महाराज माझ्या अडचणी आणि संकट दूर करत नाही, पण माझे छत्रपती शिवाजी महाराज संकटाच्या छाताडावर उभं राहायचं बळ मला देतात. ही पुण्य आहे माझ्या राजाची. मित्रांनो, एखाद्या देवाचं नाव घेतल्यानं काही जणांना शांती मिळते. एखाद्या देवाचं नाव घेतल्यानंतर काही जणांना मुक्ती मिळते. एखाद्या देवाचं नाव घेतल्यानं एखाद्याला भक्ती मिळते. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मला 10 हत्तीचं बळ मिळतं. मित्रांनो, हे पुण्य आहे. माझ्या राजांनी माझ्या अडचणी सोडवाव्यात अपेक्षित नाही मला, पण एक आहे, मी जेव्हा अडचणीत असू ना, थोडा वेळा डोळे बंद करतो आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना समोर आणतो. अरे 10 हत्तीचं बळ येतं. मित्रांनो, ज्या वेळे कधी वाटतं ना अडचणीत आहे, संकटात आहे, की आयुष्य संपव आता जगून काय उपयोग नाही, मित्रांनो, त्यावेळी जर आपल्या गावात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल ना, त्या स्मारकाजवळ जायचं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना डोळे भरून बघायचं आणि एकदा डोळे बंद करायचं. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्हाला 10 हत्तीचं बळ देते जगायसाठी. कायम लक्षात द्या, जेव्हा अडचण वाटेल ना, त्यावेळी फक्त डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे आयुष्य मिळालं फक्त 50 वर्षाचं. काय केलं या राजांनी 50 वर्षात? अरे वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ, त्यानंतर फक्त 35 वर्षात काही गावांची वतनदारी, ते 361 किल्ल्यांचं स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत निर्माण केलं फक्त 35 वर्षात. अरे सरदार पुत्र होते, आईश केली असती, आराम केला असता, घोडे उडवले असते, काही अडचण होती, कुणी रोखलं होतं? परंतु आईचं स्वप्न होतं, वडिलांचं स्वप्न होतं की या मातीतल्या प्रत्येकासाठी हे स्वराज्य निर्माण करायचं आहे, रयतेचा पाठीचा कणा ताट होण्यासाठी स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि मित्रांनो, 750 वर्षाचा अंधार
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 35 वर्षात संपवलाय. देवगिरीच्या आस्थानंतर फक्त कुणी यावं, आम्हाला कसंही नाचवावं, कसंही नागवावं. अरे आया बहिणींची आबरू तर अशी वेचीवर टांगली जात होती, सगळीकडे अंधार होता, कोण धाडस करत नव्हतं पुढे याचं. त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडस केलं आणि हा काळा कुट्ट अंधार फक्त 35 वर्षात संपवलाय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. मित्रांनो, जर आमच्या पोराला एखादं म्हणलं ना, एखादा उद्योग कर, नवीन काय कर, पोरग म्हणतं माझा वारसा नाही, मी कसा काय करू? अरे आमच्या बाप जाद्याने केलं नाही, मी कसा करू? अरे पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असेल की मी स्वराज्य निर्माण करावं, पाहुण्यांनी नसेल सांगितलं का राजे कशाला फांदात पडता, या भाऊकीने नसेल सांगितलं का राजे 5-5 पातशाही आहेत, कशासाठी हा नवीन उद्योग? सरदार आहोत, सरदार पुत्र आहो, आईश करू. राजाने कधी भावकीत विचारलं नाही, कुठल्या पाहुण्याला विचारलं नाही. राजाने 2च माणसाला विचारलं, एक आई आणि दुसरं वडील. मित्रांनो, तुम्ही जेव्हा जग म्हणतं ना तुला झेपायचं नाही, तुला पेलायचं नाही, तुझ्याकडनं व्हायचं नाही, त्यावेळी जगाचं कधी ऐकायचं नाही. ऐकायचं फक्त आई वडिलांचं. तुम्हाला असं जर वाटत असेल की माझ्या मित्राला, पाहुण्याला वाटतं माझं बरं झालेलं, प्रत्येकाला वाटतं तुमचं बरं झालेलं, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. हे कायम लक्षात घ्या. जगातली 2च माणसं आहेत आई बाप नावाची, की ज्याला फक्त वाटतं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या पोराला मिळावं. हे फक्त 2च माणसाला वाटतं, आई बाप नावाच्या देवाला. मित्रांनो, काही होऊ द्या, फक्त आई बापाला कधी विसरायचं नाही. मित्रांनो, काही होऊ द्या, कधी आई बापाला कधी अंतर द्यायचं नाही. अरे जो बाप आपण जिंकण्यासाठी स्वतःची स्वप्न काढतो ना, तो असतो बाप. आणि जी आई की जिच्या आशीर्वादामुळं आपल्या आयुष्याचं सोनं होतं ना, ती असती आई. आज अनेक जण सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हायचा आहे. मी तर लय जणांना सांगतो, काय करू नको, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होऊन कुठून लढायला जायचं नाही, कुठला गड घ्यायचा नाही, एकच कर, फक्त आई बापाचा सर्वोत्तम पुत्र हो, तू छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा झाल्यागत आहे, बस. काही करायला लागत नाही. परंतु आमच्या पोरांना काय झालंय, आज जो उठतो तो म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. अरे काही लढायला जायचंय का परत? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं एवढं सोपं नाही. आता फक्त आई बापाची स्वप्न पूर्ण केली ना आणि आई बापाला सुखात ठेवलं ना, आयुष्यातला तू छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा झाल्यासारखंच आहे. अरे जो औरंगजेब आपल्या वडिलांना कारागृहात टाकतो, तुरुंगात कैद करतो, कोठडीत ठेवतो, तो औरंगजेबाचा बाप ज्यावेळी उन्हाळा वाढतो ना, त्यावेळी औरंगजेबाला चिठ्ठी लिहितो, पत्र पाठवतो दुसऱ्याकडनं, अरे पोरा माझे पाणी जरा वाढव, कारण इथं कडक उन्हाळा आहे, एवढ्या पाण्यात माझं पुरत नाही. त्या औरंगजेबाच्या बापाला आपल्या पोराला लिहावं लागतं, माझं पाणी वाढवून दे. आणि तो औरंगजेब आपल्या बापाला हाल हाल करून त्या कोठडीत ठेवतो. हा झाला औरंगजेब. आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज, अरे ज्यावेळी वडील छत्रपती शहाजी महाराज किल्ले जेजुरीवर आलेत ना, माझ्या खंडोबाच्या दर्शनाला आलेत, माझे छत्रपती शिवाजी महाराज भेटा गेलेत. अरे गळा भेट झाली 2 पिता पुत्रांची, आणि माझ्या राजाने आपल्या वडिलांना पालखीत बसवलं आणि त्यांची पादत्राणे आपल्या हातात घेऊन पालखीवर चाललेत माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे ज्यावेळी आई वडील कळतात ना, त्याच वेळी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळतात. हे लक्षात घ्या. 2च शब्दात छत्रपती शिवाजी महाराज सांगता येतील. मला एकदा एका ठिकाणी व्याख्यानाला गेल्यावर म्हणले की सर, तुम्हाला जर सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान फक्त 30 सेकंदात द्या, तर तुम्ही काय म्हणाल, तुम्ही काय सांगाल लोकांना? त्यांना एकच सांगितलं, जर मला फक्त 30 सेकंद मिळाले ना व्याख्यानासाठी, तर एकच सांगीन, छत्रपती शहाजी महाराजांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आऊसाहेब जिजाऊंच्या आयुष्याचं सार्थक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढं जरी कळलं ना, आयुष्यात फार काही लागत नाही बाळांनो, काही लागत नाही. परंतु अलीकडे काय झाले माहिती आहे का, महाराष्ट्रात 2 गोष्टीसाठी फार वेटिंग झाले. एक, घरात हाडामासाचे आईबाप जिवंत आहेत, त्यांना चांगलं वृद्धाश्रम मिळावं म्हणून वेटिंग आहे. आणि जी पोर जन्माला याच आहे त्याला चांगली शाळा मिळावी म्हणून वेटिंग आहे. सचिन दादा, परवा दिवशी आमच्या गल्लीत भांडणं चालू होती जोरात. बाप म्हणायचा पोराला जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवूया, बायको म्हणली अहो तुम्हाला कळते का नाही काय, जग कुठं निघालंय आणि तुम्ही म्हणताय जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवूया, पोराला आपण इंग्लिश मीडियमला पाठवलं पाहिजे, सीबीसी पॅटर्नला. नवरा म्हणला अरे तुझं शिक्षण 7वी, तुला ए अगोदर लिहायचा का झेड अगोदर आहे हे तुला कळत नाही, आणि तू कशाला सांगते पोराला इंग्लिश मीडियमला घ्यायचं कोण त्याचं घरात.
दोघांची इतकी भांडणं चालू होती का नाही, घरातली भांडणं रस्त्यावर आली. गल्लीतल्या माणसांनी विचारलं कशासाठी दंगा लावलाय गल्लीत. नवरा म्हणला अहो सकाळपासून हिच्या मागे लागलोय, पोरगा आपलं मराठी मीडियमला पाठवूया, आपल्या दोघांची शिक्षण नाहीत, घरात शिकवायचं कोण. बायको म्हणली अहो ह्यांना कधीच काही कळत नाही, जग कुठं निघालंय, मी ह्यांना सकाळपासून सांगते पोरगा आपलं इंग्लिश मीडियमला पाठवूया. दोघं एकमेकाच्या अंगावर बहुतेक आता म्हणलो डुकी फुटायचाच उद्योग होता. तेवढ्यात एका शाण्या माणसानं पोलिसांना फोन केला. पोलीस दादा आले. पोलीस दादा म्हणले अरे का भांडताय सकाळपासून, अख्खी गल्ली जागे गेल्या, कशाला वरडताय. नवरा म्हणला अहो सकाळपासून हिच्या मागे लागलोय, पोरगा आपलं मराठी मीडियमला पाठवूया. बायको म्हणली अहो ह्यांना कधीच काही कळत नाही, जग कुठं निघालंय माझ्या नवऱ्याला अजिबात माहित नाही, मी ह्यांना सांगते पोरगा आपलं इंग्लिश मीडियमला पाठवूया. नवरा म्हणला अहो ह्याचं शिक्षण 7वी पर्यंत आहे, हिला काय इंग्लिश मधलं कळत नाही, पोरग कशासाठी इंग्लिश मीडियमला पाठवाय. दोघं ऐकायला तयार नाहीत. पोलीस दादा हुशार होते. माऊली एकच म्हणले एक काम करा, त्या पोराला बोलवा, आपण त्याला विचारूया की तुला कुठल्या मीडियमला जायचं आहे. तशी बायको लाजून म्हणली तो 6 महिन्यांनी जन्माला यायचा आहे दादा. अरे जी पोर जन्माला आलं नाही ना त्याला शाळा मिळावी म्हणून आम्ही भांडतो, आणि घरात हाडामासाचे आईबाप जिवंत आहे, त्यांना कुणी सांभाळावं म्हणून भावाभावात भांडणं होतात. ह्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. अरे एकाच आईच्या पोटी जन्माला घेतो, काय अपेक्षा नसतात रे. सगळं कमवतात कुणासाठी, पोरांसाठी. पै पै कमवतात, स्वतःच्या पोटाचे चिमटा मारून स्वतः उपाशी राहतात, पण पोरांना लहानाचं मोठं करतात. पोरांना कधी गरिबीत वाढवत नाहीत, स्वतः गरिबीत राहतात, स्वतः गरिबीत जन्माला येतात, स्वतः गरिबीत जगतात, पण पोराला मात्र श्रीमंतीत वाढवतात. मग आमची जबाबदारी होत नाही का? जर बाप गरिबीत जन्माला आला असला ना तर बापाला फक्त कधी गरिबीत मरून द्यायचं नाही, बाप श्रीमंतीतच मेला पाहिजे. लक्षात घ्या, आमची जबाबदारी आहे ती. पण आमचं काय होतं की आज घरात आईबाप नको आहेत आम्हाला, एवढंच झालंय फक्त. माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, पुढेच जात नाही आम्ही यार. अरे कोण सांगणार? आमची पोरं आज बिघडलेत, वाया गेलेत. आमची म्हातारी माणसं कट्ट्यावर बसून म्हणतात आजची पिढी बिघडल्या, भरकटल्या. अरे दोष त्या पोरांचा नाही, दोष आमचा आहे. माझे तुकोबराय म्हणतात जे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जे पेराल तेच उगवणार आहे. उद्या म्हणायचं नाही कार्ट वाया गेले, बिघडले, दोष तुमचा असेल. आता सांगतो, पोरग घरात बघतय सगळं, पोराला असं सांगून चालत नाही पोरा व्यसन करू नको. पोरग ती ऐकत नाही. जर त्याचा बाप निर्व्यसनी असला ना तरच पोरग निर्व्यसनी असते. कायम लक्षात घ्या. जर ज्याचा बाप दारू पिऊन येतोय, अरे पोरग म्हणता असंच वागलं पाहिजे मी, पोराला समजावं लागत नाही. पोरग बघत असते ते कसं वागायचं असते. अरे जर वाटत असेल की आपल्या पोटी छावा जन्माला यावा, तेवढ्यासाठी बाप देखील सिंह असावा लागतो. अरे आग्र्याच्या भेटीत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबाकडे डोळे वटळून बघितलं, आणि जो कडाडला ना माझा सिंह, कडाडले छत्रपती शिवाजी महाराज. अरे मृत्यूच्या दाढेत होते, परंतु आपण सह्याद्रीचा सिंह आहे हे दाखवून दिलो औरंगजेबाला. आणि तो स्वाभिमान माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 9व्या वर्षी बघितला. अरे त्यांना कळलं माझा बाप सिंह असेल ना तर मी छावा असलं पाहिजे. यार अपमानाचं उत्तर कसं द्यायचं असतंय ना, बापानी त्यावेळी शिकवलं. म्हणून रक्ताचा शेवटचा थेंब या मातीला अभिषेक करेपर्यंत माझा शंभू राजा कुणापुढेही झुकला नाही. हा इतिहास आहे आमचा. आमच्या बापानं काय, तुम्ही जे पेरलंय ते उगवणार आहे, अपेक्षा कुणाकडनं करता. घरात जर आई जर 5 तास मोबाईलवर असेल ना, तुम्हाला काय वाटतं तुमचं पोरग फक्त 5 मिनिटं मोबाईल वापरेल? अरे जर तुमची आई 5 तास मोबाईलवर आहे तर पोरग 8 तासच वापरणार ना. परवा दिवसाचा सर्वे आहे, सांगतो माहितीसाठी, की आमचे भारतीय जगापेक्षा 1 तास मोबाईल जास्त वापरतात, आणि ते आम्ही भारतीय 5 तास मोबाईल वापरतो. किती? 5 तास. त्यातल्या 70% लोकांची अशी अवस्था आहे, जर रात्रीचा दीदीनो ए बेटा थोडा वेळ, तुम्ही उत्तर देऊ नका लगेच, थांबा गबस. तो सर्वे काय सांगतो, 70% लोकांची अशी अवस्था आहे, रात्रीचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना ह्यांना रात्रीची झोप येत नाही. कानावर मोबाईल पडल्यावर कळतं आता झोपायचं असते. त्यातल्या 55% लोकांची अशी अवस्था आहे, जर दिवसभर मोबाईल नसेल ना तर ही वेडी माणसं असल्यागत वागतात. आता काही दारू सोडवायची जशी केंद्र आहेत ना
तशी मोबाईल सोडवायसाठी केंद्र आहेत. 20 ते 30 वयोगटातली जास्त पोरं आहेत तिथं, आणि त्यातल्या 40% पोरांची अशी अवस्था आहे, तो सर्वे सांगतो, सकाळचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना तर सचिन दादा यांची दिवसाची कुठलीच क्रिया चालू होत नाही. आता कोण कुठं मोबाईल वापरतं त्या फांद्यात आपल्याला पडायचं नाही. मित्रांनो, हातातला मोबाईल ठरवणार का तुमच्या पोरांनी कधी जगायचं आणि कधी मरायचं? अरे परवा दिवशी 8 दिवसापूर्वी आपल्या भारतात 3 बहिणींनी, ज्या बहिणींची वय 10 वयोगटाच्या मागं पुढं होती, एकाच वेळी आत्महत्या केल्या. एका वेळी आत्महत्या केल्या 3 बहिणींनी. अरे जर उद्या पोरगं रडलं ना तर पोरगं आईला विचारणार नाही की मी रडतोय, माझी अडचण आहे. आमची पोरं आता आम्हाला सांगत नाहीत की आम्ही अडचणीत आहे. पोरं मोबाईलवर जातात आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधतात. आता आज आईला जर पोरगं सांगत नसेल, आई माझं हे दुखतंय, माझं ही अडचण आहे, तर पोरं मानसिकदृष्ट्या किती अडचणीत येतील कधी विचार केलाय का? उद्या जर पोरगं रडलं ना तर आईसाठी रडणार नाही, पोरगं मोबाईलसाठी रडतं. लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं पोरगं तुमच्यासाठी रडतं? अरे चुकीच्या भ्रमात आहात. तुमचं पोरगं मोबाईलसाठी रडतं. पोरगं तुमची वाट बघत नाही, तुम्ही घरात याचं. तुमचं पोरगं तुमचा मोबाईल कधी येतं ही वाट बघतं, हे कायम लक्षात घ्या. अरे एक मुलगी होती 8 वर्षाची, आई बाहेर गेले, चुकून मोबाईल हातात होता आणि चुकून मोबाईल पाण्यात पडला. त्या मुलीकडनं खेळता खेळता पोरगी इतकी भिली ना, तिला वाटलं आई आल्यानंतर माझ्यावर चिडेल, रागवेल, मला मारेल, आणि त्या भीतीनं त्या 7 ते 8 वर्षाच्या लेकरानं एक सुसाईड नोट लिहिली आणि आयुष्य संपवलं. त्या नोटमध्ये लिहिलं, आई तू घरात आल्यानंतर तुझा मोबाईल पाण्यात पडला असेल, आई तू आल्यानंतर चिडू नको, रागवू नको, आई रडूही नको, पण हे करेपर्यंत मी या जगात नसेल. आणि 8 वर्षाच्या माझ्या चिमुरट्या लेकरीनं आयुष्य संपवलं, कारण त्या लेकराला माहित होतं माझ्या आईचं प्रेम माझ्यावर नाही, त्या मोबाईलवर आहे. मला सांगा, हातातला मोबाईल ठरवणार का तुम्ही कमी पडायला लागलाय की तुमच्या पोरांच्या पुढं आदर्श निर्माण करायला? अरे परवा दिवशी धुरंधर आला आणि तो अक्षय खन्ना आमच्या पोरांना आदर्श वाटतो. अरे आमच्या पोरांना घर आणि रस्ता कमी पडायला लागला अक्षय खन्नाचा डान्स करताना. अरे याच मातीत शिवा काशीद होता. 10 नोव्हेंबर 1659 माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला प्रतापगडच्या पायथ्याशी, आणि त्यानंतर 28 नोव्हेंबरला किल्ले पन्हाळगड स्वराज्यात आहे. मित्रांनो, 10 नोव्हेंबर पर्यंत शिवा काशीद आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट नाही. 28 नोव्हेंबरला किल्ले पन्हाळगड घेतला ना, तेव्हा नेबापूर गाव आहे तिथं पन्हाळगडच्या पायथ्याला, त्या नेबापूरमध्ये शिवा काशीद राहायचा. माझ्या राजांसारखंच दिसणं, त्या माझ्या राजांसारखं बोलणं, चालणं राजांसारखी, दाढी राजांसारखी, मिशीला पीळ राजांसारखा. एखादा फुटणं आला ना तर म्हणायचं अरे कुठल्या जन्माची पुण्य घेऊन जन्माला आलाय तू, साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो. आणि माझ्या शिवा काशीदची छाती फुलून यायची. आणि वेळ आली, माझा छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडात अडकले, खाली होते 40,000 मुघल. कसं बाहेर पडावं? अख्खा स्वराज्याचा श्वास कोंडला होता आणि युक्ती ठरली की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एखादा कोणतरी बघावा आणि त्या सिद्धीला भेटाय पाठवावा. आणि आमचा शिवा काशी तयार झाला. माझे छत्रपती शिवाजी महाराज विचारतायत, अरे शिवा तुला माहित आहे का तू सिद्धीला भेटाय गेल्यानंतर तुझं काय होणार? तुला हे जग बक्षीस काय मिळणार? तुला साक्षात मृत्यूला सामोरं जायचं आहे. शिवा काशीद म्हणतो, अहो राजा मला माहित आहे मला काय मिळणार. मला मिळणार आहे, मी जन्माला येताना शिवा काशीद म्हणून आलो होतो राज, पण मरताना मात्र मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे राज, हे मला मिळणार आहे आयुष्यात. लक्षात घ्या, पोरांच्या पुढचे आदर्श चुकले ना परत म्हणत बसायचं नाही. पोरं बिघडल्यात आणि पोरं भरकडल्यात. आज घरी गेल्यानंतर एक काम करा, सगळ्या आईंना आणि ताईंना आणि दादांना सांगतो, आपल्या हातातला मोबाईल थोडासा कमी करायला जमतोय का बघा. आणि जमत नसेल तर एका चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. मी म्हणत नाही कमी करा, पहिल्यांदा जर आईनं केलं ना तर हे शक्य आहे. आजच्या आईला वाटतं का छत्रपती शिवाजी महाराज माझ्या पोटी जन्माला यावे? आईला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यावे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आले की लढाई आल्या, संघर्ष आला, कायम गड घेणं आलं. अरे पण आम्हाला का वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घरी जन्माला यावे? कारण आम्ही जिजाऊ मासाहेब व्हायला तयार नाही. मित्रांनो, आम्ही आमच्या पोरांना कम्फर्ट झोन मध्ये ठेवलंय. पोराला आम्ही इतकं सुरक्षित ठेवलंय ना, अरे एखादी अडचण आली, एखादी संकट आली तर पोरगं नको तो विचार करायला लागतं, एवढं पोरांना आम्ही सुरक्षित करून ठेवलंय. अरे पोरांना पडू द्या, लढू द्या, पोरांना झगडू द्या, पोरांना जगायसाठी उभं करा ना. पोरांना आम्ही फक्त जगायचं एवढाच विचार देतो. आम्ही आमच्या पोराला सांगतो, तू जग, तुझ्या पुरतं जग. पोरगा असं जगतं की आम्हालाच घरातनं बाहेर काढतं, असं नाही. लक्षात घ्या, पोराला जगाई शिकवताय ना. अरे ज्या वेळी
अफजल खान चालून आलाय. जिजाऊ आऊसाहेबांना वाटलं नसेल का, अरे एकुलते एक लेकर आहे, कसं मृत्यूच्या सामोरं जावं ह्याला. जिजाऊ आऊसाहेबांनी विचार नसेल केला का. अरे पण जिजाऊ आऊसाहेब म्हणताय, राज हिशोब चुकता करा, खानाचा हिशोब चुकता करा, वडिलांच्या अपमानाचा बदला घ्या, आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्या. आणि हा अफजल खानाचा कोतळा माझ्या राजाने या मातीत काढला. राजांना वाटलं नसेल का, आऊसाहेब म्हणल्या नसतील का, यावेळी तानाजीला पाठवा, यावेळी बाजींना जाऊ दे की. नाही, जिथं मृत्यू आला ना तिथं साक्षात छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा गेले. हा इतिहास आहे आमचा. माणसं उगच तुमच्या पाठीमागे येत नाहीत, असं नाही होणार. आपण लांब बसायचं आणि टाळ्या वाजवायचं, कोण येतं आपल्या पाठीमागं. आम्हाला ज्यावेळी आम्ही पुढं असतो ना त्यावेळेच लोक आमच्या पाठीमागे येतात. पण हे करत असताना मी मागाशी म्हणलो ना, छत्रपती शिवाजी महाराज जर समजायचे असतील तर आमच्या पोरांना लांबचं काही सांगण्यापेक्षा आपल्या घरातले आईबाप समजून सांगितले ना तरी फार गोष्ट आहे. अमेरिकेत एक परिसंवाद झाला. जगातले अनेक विचारवंत होते, अनेक शिक्षक तज्ज्ञ होते. अमेरिकेतला एक विचारवंत म्हणतो, या भारतातली पोरं एवढी भाग्यवान की यांना प्रेरणा देण्यासाठी या मातीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि आमच्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी आम्हाला काल्पनिक रॉबिनहूड आणि स्पायडरमॅन सारखी चित्र तयार करावी लागतात. पण परिस्थिती इतकी बदलली, अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले जातात आणि आमची पोरं सकाळपासून भीम आणि रॉबिनहूड आणि स्पायडरमॅनची चित्र बघत बसतात. अरे आमची पोरं जर आयुष्यात यशस्वी व्हायची असतील ना तर या मोबाईलच्या पडद्यावरचे भीम आणि स्पायडरमॅन नाही, तर इतिहासाच्या पडद्यावरचे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सांगावे लागतील. त्याच आमची वेळी आमची पोरं आयुष्यात यशस्वी होतील. आम्ही काय सांगतो फक्त जयंतीपुरतं. खरं तर आज तुमच्या गावाचं कौतुक केलं पाहिजे सचिन दादा, की खऱ्या अर्थानं तुम्ही विचारांची जयंती साजरी करताय. नाहीतर आमच्याकडे स्पर्धा लागते आज अनेक गावात, गल्ली गल्लीत कुणाचा डॉल्बी मोठा. शिवजयंती आली की आम्ही त्या तयारीत असतो की आमचा डॉल्बी किती मोठा असेल आणि आम्ही त्या रात्रीत किती दिवस रात्रभर नाचू का नाही. अरे आमचं आम्हाला कळत नाही, डॉल्बी बंद झाला तरी आमची पोरं नाचत असतात. आता कुठल्या गुंगीत असता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. राजांना नाही वाटलं माझी जयंती अशी साजरी करावी. अरे त्या राजाची जयंती आम्ही साजरी करतो की ज्या राजानं स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता म्हणून जिचा सन्मान केला ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो. पण आज त्याच मातीत सकाळी गेलेली ताई संध्याकाळी घरी सुरक्षित येईल का नाही माझ्या आईला काळजी आहे. कुणापासनं. अरे नाक्या नाक्यावर कट्ट्या कट्ट्यावर बसलेल्या माझ्याच मित्राकडनं ना, आज नाहीये कोण, कुणापासनं वाटतं. अरे आम्ही नाही निर्माण करू शकलो सुरक्षित परिस्थिती. अरे शाहिस्तेखानाची बोटे छाटली ना कळाईच्या आत, सगळीकडे धावपळ झाली, पळापळ झाली आणि शाहिस्तेखानाची बहीण येते आणि शाहिस्तेखानाला म्हणते, अरे तुझी बहीण कुठं सापडत नाही या गोंधळात, माझी मुलगी कुठं दिसून येत नाही. शाहिस्तेखान म्हणतो, अरे बघ या गोंधळात कुठं तरी इकडे तिकडे गेली असेल. सगळीकडे बहीण बघून आली शाहिस्तेखानाची, परत म्हणली अरे नाही कुठं सापडत नाही, मला वाटतं तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पळवून नेला असेल. आणि शाहिस्तेखान तिच्यावर ओरडतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात पण कुठल्याही आया बहिणीच्या आबरूला हात लावू शकत नाहीत. हा विश्वास शत्रूला होता. ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं ना आणि ही बातमी ज्यावेळी औरंगजेबाच्या कानावर गेली, अरे शत्रू आहे आनंदी व्हायला पाहिजे होता, पण तो औरंगजेब आपण खाली गुडघे टेकतो आणि आपले दोन्ही हात वर करतो आणि त्या अल्लाहला म्हणतो, हे अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खाली रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपके दरबार में आ रहा है. मित्रांनो, हे कर्तृत्व होतं माझ्या राजाचं. आणि त्याच मातीत माझी आई बहीण सुरक्षित नाही, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. मित्रांनो, आम्ही संस्कार द्यायला कमी पडतोय हे कायम लक्षात घ्या. आज जर बघितलं ना, एक शेवटची पिढी आहे आमची, आम्ही भांडणं झालो साहेब ना तर एकमेकाला शिव्या द्यायचो, भांडायचं तरी. पण आता एखाद्याची भांडणं झाली तर पोरं भांडतच नाहीत, ह्यांचा व्हॉट्सअपचा स्टेटस बदलतो. व्हॉट्सअपचा स्टेटस बदलला की समजायचं ह्याचं दिवसभरात कोणाची तरी वाजलं होतं आणि ज्याच्यासाठी ठेवला आहे त्यानं जर बघितलं नाही ना तर आई शपथ सांगतो त्याला रातभर झोपच येत नाही, सारखं बघतंय 300 व्ह्यू. अहो पटतच नाही, भांडणं झाली की बोलतच नाही, संवादच कमी तर स्टेटसला ठेवतोय. परवा दिवशी एका मित्राचा वाढदिवस होता, दिवसभरात त्याला काय शुभेच्छा द्यायला आपल्याला जमलं नाही. मी रात्री गेलो 11 वाजता,
कडकडून गळा भेट घेतली. म्हणलो आई भाऊ आणि तुला उदंड आयुष्य देऊ, जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एकदम ह्या हृदयी ती त्या हृदयी. पण ही बोलायलाच माझ्याशी तयार नाही. एकदम एरंडे तेल पेल्यागं तोंड. घरातनं अक्षरशः मला हाकलून काढण्यापर्यंत. अरे म्हणलं झालंय काय, तुझा वाढदिवस आहे, बोल तरी. पाक एवढं हिडीस फिडीस केलं आणि शेवट म्हणाला, अरे 300 जणांनी माझी इन्स्टाला स्टोरी ठेवली होती, 50 पोरांनी माझी फेसबुकला पोस्ट केली होती, गावातल्या आणि भागातल्या 70 व्हॉट्सअप ग्रुपवर मला शुभेच्छा होत्या, तू ह्यातल्या कुठेतरी मला शुभेच्छा दिल्या का सोशल मीडियावर? अरे साक्षात आलोय की तुला भेटायला, म्हणलो रात्री 11 वाजता, वेळ नाही मिळाला. तू येऊन काय करायचं आहे? तिथं जर शुभेच्छा दिल्या असत्या तर तू माझा खरा मित्र. अरे त्या शुभेच्छा वे, अरे इतकं नाही ना आपल्या शुभेच्छा. अरे जिवंतपणाचं लक्ष नाही, बोलून घ्या ना. आज परिस्थिती काय झाली, माझे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वच माझं घर. आमचं पोरग रात्री 2 वाजता अमेरिकेतल्या मित्राला व्हॉट्सअप कॉल लावून बोलतं, पण रात्री घरात आईला 102 ताप होता. सकाळी जाताना पोरग विचारतं का, आई तुझी तब्येत कशी आहे? अरे अख्खं जग जवळ आलं, पण तुमच्या जीवाभावाची माणसं लांब गेलेत ना. अरे जर आमची माणसं आमच्यावर नसतील ना, तर दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही दुःखात असू. आणि जर कोणाच्या डोळ्यात पाणी येत नसेल ना, तर आयुष्यात आम्ही काही कमवलं नाही आणि आम्ही आनंदात असू ना. आणि जर कुणाला चेहऱ्यावर आनंद येत नसेल तर आयुष्यात शून्य आहे सगळं, काही काही उपयोग नाही. अरे हे सगळं एका चौकटीत नाही रे, चौकटीत बसून उपयोग नाही. भारतात एक कंपनी आहे, मागच्या वर्षी 50 लाखाचं प्रॉफिट केलं दादा त्यांनी. माऊली किती? 50 लाखाचं. ती कंपनी म्हणते ह्या वर्षी आम्ही 200 कोटी कमवणार आहे. काय उद्योग आहे त्यांचा? उद्योग एकच, माणूस मेल्यावर जेवढं काही लागतात का नाही, ती सगळं देतात. 4 खांजीकरी देतात, रडायला माणसं देतात तासावर, मडकं लागलं मडकं देतात, अस्थी पण हीच विसर्जित करतात. त्यांना कळलंय ताई की ह्या भारतात माणसासाठी माणूस रडायला शिल्लक राहणार नाही. अरे जिवंतपणे माणसाची माणसाला गरज असते, लक्षात घ्या. आम्ही माणूस मेल्यानंतर येऊन सांगतो, अरे मुंबईत आलो 5 तासाचं ट्रॉफिक पार करून आलो, हलवून हलवून विचारतो, बघ अरे मी स्पेशल गाडी करून आलो. अरे कुठं तो संपलाय रे? जिवंत असताना तुझी गरज होती, जिवंत असताना एखादा कॉल केला असताना, अरे बिचारा 4 दिवस जगला असता. मेल्यावर त्याला काय माहित आहे की तू आलाय काय आणि गेलाय काय? जिवंतपणे आमची माणसं जपाना. आमची गरज काय आहे ते जिवंतपणे असताना. जर आम्ही आज त्या मोबाईलच्या दुनियेत एखाद्या लाईकसाठी एखाद्या कमेंटसाठी जर आमचं आयुष्य संपवणार असू ना, तर आमच्या जगण्यालाच काही अर्थ नाही. आणि आम्ही बोला कमीत कमी तर, अलीकडे मी म्हणलो ना, बोलणं देखील आमचं घरातलं देखील 4 जण असतील ना, आई बाप पोरगा पोरगी, व्हॉट्सअपवरच बोलतात. 4 जणांच्या 4 रूम असल्या का नाही, एकमेक व्हिडिओ कॉलवर बोलतात. घरात भाजी कुठली पाहिजे ही, अरे बोला तरी. ते जिवंतपणाचं लक्ष नाही. संपत आलं आमचं बोलणं. उद्या मी मागाशी म्हणलो ना, पोरग जर रडायचं असेल तर आईकडे येऊन सांगणार नाही माझी अडचण आहे. पोरग काय करेल, एआय कडे जाईल आणि सांगेल माझी ही अडचण आहे, एआय त्याचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करेल. मग तुमची गरज किती राहिली? वाटतं ना देवापेक्षा जास्त भीता आपल्या पोराला. कुणासाठी कमवलं हे सगळं? पोरांसाठी कमवून ठेवलं ना, स्वतःसाठी कधी जगला नाही. सगळं एक 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 रुपया करून पोरासाठी, लहानाचं मोठं होईपर्यंत सगळं त्याच्यासाठी केलं. अरे एका मिनिटात त्याच्या नावावर करतो आणि असं निघून जातो. अरे देवापेक्षा देखील त्या लेकराला जास्त भीतो. मग त्याला संस्कार द्यायला आम्ही का कमी पडतो? आयुष्यात जर आम्ही एखादी गोष्ट, एखादे 5 पैसे डिपॉझिट कमी करा पोराला, एखादी एफडी नाही केली तरी चालेल, एखादा गुंठा नाही घेतला तरी चालेल, पण पोराला स्वाभिमान आणि संस्कार द्यायला तेवढं कमी पडू नका. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये जरी पोराच्या नावावर करून ठेवले आणि संस्कार दिला नाही ना, पोरग आपल्याला
समोरासमोर माणूस बोललेला आता चालत नाही. एका गावात एक युवा कार्यकर्ता होता. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या अशा फेसबुकवर शुभेच्छा दिल्या होत्या ना, इतक्या देखण्या शुभेच्छा होत्या. माऊली शुभेच्छा होत्या, आमच्या गावची शान, लाखो मुलींची जान, 2 मिनिटात दंगा झाल्यावर 4 मिनिटात पोचणाऱ्या शिवभक्त मावळ्यास गोट्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कळायचं बंद झालं सर की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असा असू शकेल. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असावा माझ्या तानाजी सारखा. अरे जगातला एकमेव बाप आहे, आपल्या पोराचं लगीन सोडून असा गेला की परत आपल्या पोराच्या लग्नात मिरवाय आलाच नाही रे. मावळा असावा माझ्या तानाजी सारखा. अरे मावळा असावा बाजींसारखा. घोट किंडीत उभे होते पण त्या यमदेवालाही सांगते झाले, अरे जोपर्यंत राजांचे तोफेंचे आवाज येत नाहीत ना तोपर्यंत तुलाही जाग चालून देणार नाही. अरे मावळा असावा माझ्या बाजींसारखा. अरे मावळा असावा माझ्या शिवा काशीद सारखा. त्या सिद्धीला भेटायला गेला होता पण त्यालाही सांगता झाला, अरे जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून आला असलो ना, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? असे मावळे पाहिजेत ना. आम्ही मावळा व्हायचाय ना, मला इतकं सोपं नाही. मी काय म्हणतो, तुमच्या 2 डोळ्याच्या मध्ये नक्की अष्टगंध लावा, पण कुठल्याही आया बहिणीकडे त्या 2 डोळ्यांनी वाईट नजरेने बघू नका. तुमच्या मुखात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अवश्य पाहिजे, पण त्या मुखातनं कधी दारूचा आणि गुटख्याचा वास येता कामा नये. ज्या ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल ना, नक्की नतमस्तक झालं पाहिजे, पण त्याच मूर्तीखाली उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींची छेडछाड नाही करायची. तुमच्या हातावर माझ्या राजांचा टॅटू पाहिजे, पण त्या हातानं कधी वाईट काम करायचं नाही. मित्रांनो, जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील ना, मी मागाशी म्हणलो, तर आम्हाला पहिल्यांदा दिदीनो इकडे बघा 2 मिनिट, तर आम्हाला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज झालं पाहिजे. आमच्या पोरांना फक्त जर आम्ही इतर आदर्श शिकवायला लागलो ना, तर उद्या पिढी बिघडली, भरकटली, दोष देऊन उपयोग नाही. हे सगळं वर 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 करून काही उपयोग नाही. मला सांगा, एखादी स्वच्छ पाण्याची बाटली घेतली आणि त्या पाण्याच्या बाटलीत जर आम्ही माती टाकली आणि ती पाणी अस्वच्छ केलं, पाण्याचं बॉटलचं आम्ही वरचं टोपण लावलं, ती पाणी वरनं आपण कितीही बाटली स्वच्छ केली, गंगेत नेऊन धुतली, आतलं पाणी स्वच्छ होणार आहे का? नाही ना. तुम्हाला आतनं पहिल्यांदा आम्हाला ते आत छत्रपती शिवाजी महाराज जायला पाहिजेत. आतनं आम्ही स्वच्छ व्हायला पाहिजे ना, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाहीत. वर वर आम्हाला नाही छत्रपती शिवाजी महाराज समजणार. आमच्या पोरांना अडचणीत, मी मगाशी म्हणलो, ज्यावेळी अडचण येईल ना त्यावेळी पोरांना सांगा की छत्रपती शिवाजी महाराज आमचा भूतकाळ नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज आमचा वर्तमान काळ आहे. मित्रांनो, पुरंदरचा तह झाला, 23 किल्ले मोगलांना द्यायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांना. किल्ले राहिले फक्त 12 आणि 12 किल्ल्यावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य परत चालू केलं. सामान्य माणूस असता तर विचार केला असता, अरे सगळं संपलं आयुष्यातनं, आता थांबावं, हा स्वराज्याचा प्रपंच बंद करावा. पण राजे फक्त 2 पावलं पाठीमागाले, एवढ्यासाठी मोठी झेप गेला. आणि 9 वर्षानंतर ज्या दिवशी राज्याभिषेक झाला ना, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे किल्ले होते 361. 12 किल्ले एका बाजूला आणि 9 वर्षानंतर 361 किल्ले स्वराज्यात होते. सामान्य माणसाला अडचण आली असती, माणसानं वाईट विचार केला असता, स्वतःला संपवून घेतला असतं. अरे छत्रपती शिवाजी महाराज फक्त 2 पावलं आली. मित्रांनो, जो माणूस बाउन्स बॅक करतो ना, जो माणूस कमबॅक करतो, जो माणूस अडचणीतनं संकटातनं नव्यानं उभा राहतो ना, त्याच्यासारखा खतरनाक माणूस या जगात कोण नसते. आणि त्याचा वाढलेला कॉन्फिडन्स अनेकांची झोप उडवतो, कारण तो शून्यातनं परत नव्यानं उभ्या राहिलेला असतो. आमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज त्या पद्धतीनं सांगता आले पाहिजेत. आम्ही आज काय होतं, आमच्या पोरांना एवढंच माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर, अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी, शाहिस्ते खानाची बोटं लाल महालात आणि माझ्या राजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर. संपलं, शिवचरित्र संपलं. आम्ही असं सांगितले का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफजल खानाचा कोतळा काढला ना, त्यानंतर 28 नोव्हेंबर 1659 ला 18 दिवसात
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून घेतला. किती दिवसात? फक्त 18 दिवसात. मित्रांनो, त्या 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले, 14 गावं दाखल करून घेतले. अरे ज्या दिवशी अफजल खान फाडला त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ आणि सुपे घेतले. अरे छोटंसं यश मिळालं. पोरग MSIT ला आलं तरी आम्ही मोठे मोठे बॅनर लावतो. पण सगळ्यात मोठं संकट होतं स्वराज्याचं अफजल खान. आणि सगळ्यात मोठं यश अफजल खानाचा कोतळा. एवढं मोठं यश मिळाल्यानंतर राजे थांबले नाहीत. कधीपर्यंत? आदिलशाहची उपराजधानी किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करेपर्यंत. मित्रांनो, पोरांना सांगा, आयुष्यात यश आलं ना तरी थांबायचं नाही, जोपर्यंत जे ठरवलंय ते मिळवत नाही तोपर्यंत. आणि आयुष्यात जरी दुःख आलं ना तरी हातबल होऊन वाईट विचार कधी करायचा नाही. अरे अफजल खान चालून आलाय. आणि शंभूराजांच्या आईचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नींचं निधन झालं, सईबाईंचं. राजे दुःखाला कवटळत बसले नाहीत. राजेंनी राजगड सोडला आणि किल्ले प्रतापगडावर आलेत. दुःख आलं म्हणून आयुष्यात कधी डिस्टर्ब व्हायचं नाही. आणि सुख आलं कधी हुरळून जायचं नाही. एक वाक्य कायम काळजात कोरून ठेवा, हे दिवस बदलणार आहेत. दुःख आलं तरी हे दिवस बदलणार आहेत आणि सुख आलं तरी हे दिवस बदलणार आहे. आयुष्य कायम सूर्यागत पाहिजे. जो सूर्य सकाळी तळपतो ना त्याला मस्ती नसती आपल्या तळपण्याची, कारण त्याला माहीत असतं मला संध्याकाळी मावळायचं आहे. आणि मावळताना त्याला दुःख नसतं, त्याला माहित आहे मला उद्या नव्यानं उगवायचं आहे. फक्त आम्ही सूर्य पाहिजे ना, आम्हाला आमच्या ताकदीची जाणीव पाहिजे. मित्रांनो, कुठलंही क्षण, कुठलाही संकट आम्हाला थांबवा येत नाही. फक्त एक सांगतो, तुमच्याकडे आत्ताचा जो क्षण आहे ना फक्त तेवढाच तुमच्याकडे आहे. ह्याच्यापेक्षा उद्या काय होणार आहे काही माहित नाही. जगात अनेक माणसं आहेत की उद्याचं 1 वर्षाचं रिचार्ज मारून ठेवलाय. अरे उद्या जरी श्वासोश्वास चालू राहिला ना तर एकदा हात जोडून देवाचे आभार मानायचे की देवा ह्या उद्याचा दिवस मी बघितलाय. अरे आम्हाला उद्याचा भरोसा नाही. आयुष्यात चांगले क्षण असतात म्हणून कधी सेव्ह करता येत नाहीत आणि आयुष्यातले वाईट क्षण ही कधी डिलीट करता येत नाही. आत्ताचा क्षण तुमचा आहे, फक्त आनंदाने जगून घ्या. मित्रांनो, आज अनेक जण म्हणतात 23 आणि 24 वर्षाच्या पोरांना अटॅक यायला लागले. कुठनं आला हो अटॅक? अटॅक आला कुठनं? अटॅक रोग नाही माऊली, अटॅक रोग नाही. हे जे डोकं आहे ना ताई, हे वाईट आहे. इथं काय असतंय हो डोक्यात? या घरात घाण झाली तर आई काय म्हणते, घरात घाण करू नको, लक्ष्मी येणार नाही. 4 वेळा घरातली स्वच्छता करतो ना आईने सांगितल्यानंतर, अस्वच्छ होईल, किड होतील, मुंग्या होतील, घर स्वच्छ ठेवतो. डोकं स्वच्छ ठेवलंय का हो कधी? आमच्या डोक्यात काय असते कायम, हे जे अडवायचं आहे, ते जे जिरवायचं आहे, त्याचा कार्यक्रम करायचा आहे, त्याला सोडायणार का? डस्टबिन आहे का? करा ना मोकळं. अनेक जण म्हणतात मी गुटखा खात नव्हतो, दारू पित नव्हतो, तरी मला कॅन्सर झाला. अरे हे साठवलंय ना, ते कधीतरी कमी करता आलं पाहिजे ना. अरे विष तयार होतं त्याचं. आणि कुणाबद्दल ठेवलंय हो डोक्यात? आमच्या बापानं कधी सांगितलंय का धीरूभाई अंबानीच्या नातवावर स्पर्धा कर? आमचा बाप काय सांगतो? चुलत भावाची स्पर्धा कर. चुलत भावाने जरी स्विफ्ट घेतली ना, बाप सांगतो राहिलेली 1.5 एकर इक, पण घरात इनोवा क्रिस्टा लागली पाहिजे. अरे कुणाशी स्पर्धा? आमच्या जवळच्या माणसाची जी 12 दिवस सुतक पाळतात त्याच माणसाची का आमची स्पर्धा? अरे जीवाभावाची माणसं तयार करावी लागतील आम्हाला. अरे महाराष्ट्रात काही देवस्थान आहेत अशी, कधी गेला तर बघा, एक झाड शिल्लक राहिलं नाही. प्रत्येक झाडावर एक काळं कापड, एक खिळा आणि एक कागद घ्यायचा आणि ठोकायचं. काय लिहिलेलं असतं हो त्याच्यावर? माझ्या जावाचं वाईट होऊ दे, माझ्या चुलत भावाचं वाईट होऊ दे, माझ्या सासूचं वाईट होऊ दे. अरे आपलीच माणसं आहेत नाही. अरे देव तुमचं तरी कसं भलं करेल? देव त्याचंच भलं करतो ज्याला आपल्या माणसाचं बरं वाटतं. देव त्याच्या पाठीशी कधी राहत नाही जो आपल्या माणसाचं वाईट बघतो. हे कायम लक्षात घ्या. आणि कुणाच्या करणीनं, कुणाच्या लिंबवानं, कुणाच्या काळ्या कोंबड्यानी कधी आयुष्याचं वाईट होत नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या मोहिमा काढल्या ना आणि यशस्वी करून दाखवल्या ना, त्या सगळ्या आमोशाला केला. हे कायम लक्षात घ्या. कुणी वाईट केलं म्हणून इथं कुणाचं वाईट होत नाही. आपला कर्माचा फेरा हा लिहिलेला असतो आणि जर एखाद्यानं चुकीचं केलं तर कायम लक्षात घ्या, कर्माचा फेरा याच ठिकाणी फेडावा लागतो. अरे एका ठिकाणी जर आपण सीसी कॅमेरे लावले तर एखादी चुकीची गोष्ट करताना 10 वेळा विचार करतो. जिथं लिहिलेलं असते तुम्ही सीसी कॅमेरेच्या नियंत्रणात आहात
आम्ही विचार करतो अरे इथं चुकीचं वागावं कसं, कॅमेरे लावले तर आम्ही चुकीचं वागताना 10 वेळा विचार करतो. अरे पण ते कॅमेरे माणसानं बनवलेत ना, ते बिघडू शकतात, मॅनेज होऊ शकतात, बंद पडू शकतात. पण देवाचा कॅमेरा कधी बंद पडत नाही, हे कायम लक्षात घ्या. देवाचा कॅमेरा कायम उघडा असतो. देवाचे डोळे कधी बंद नसतात, कायमवर तुमच्यावर लक्ष ठेवलेलं असतं. कारण हिथं केलेली कर्म हिथंच फेडावी लागतात व्याजासकट. आमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, म्हणून सांगतो ही रखरख आहे ना, डोक्यातली बाहेर काढा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं नसेल का, तो अफजल खान चालून आलाय, माझ्या पंढरपूरला गेलाय, तुळजापूरमध्ये गेलाय, आपल्या रयतेला छळतोय, तिथं जावं पंढरपूरमध्ये आणि तिथं त्याचा कोतळा काढावा. राजांनी नाही रागराग केला, राजांनी एकच केलं, खानाचा कोतळा काढला जावळीच्या खोऱ्यात. खानानं दंगा केलाय म्हणून राजे नाही गेले, राजांनी बाहेर नाहीच चालल्या. आम्हाला जर एखादा कोण काय म्हणला की लगेच आम्ही म्हणतो बघतो करतो तुला सोडत नाही. अरे कशासाठी पाहिजे, त्यानं काय दंगा करायचं तेवढं करू दे ना. एखाद्याला उत्तर द्यायचं आहे ना त्याच्या पद्धतीने नाही, एखाद्याला उत्तर द्यायचं आहे ना आपल्या पद्धतीनं, आपल्या टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा असतो. पुढच्यानं कितीही दंगा करू द्या, त्यावेळी रागराग करून उड्या मारायच्या नाहीत आणि एनर्जी खर्च करायची नाही. आपली वेळ बघायची, त्याला आपल्या वेळेत आणायचा आणि त्यावेळी त्याचा कार्यक्रम करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. अफजल खानाला कुठं बोलवला, जावळीच्या खोऱ्यात. ठिकाण देखील माझ्या राजांचं आणि वेळ देखील छत्रपती शिवाजी महाराजांची. रखरख करून आणि हे करून आयुष्यात काहीच साध्य होत नाही. आणि कुणाबद्दल करतो हेही एकदा बघा ना. मी मागाशी म्हणलं ना, आपल्याकडं आता 2 गोष्टीसाठी वेटिंग आहे. एक, पोरग कुठल्या शाळेत घालायचं आणि घरात ले आईबाप कुठल्या चांगल्या वृद्धाश्रमात घालायचं यासाठी वेटिंग आहे. अरे आम्ही म्हणतो आमच्या पोरांना आता उद्या रामायण महाभारत शिवचरित्र सांगणार कोण. अरे आमच्या पोरांना शिवचरित्र सांगणार कोण. ज्या घरात आजी आजोबा नावाचा संस्कार पीठ नसेल त्या घरात आमच्या पोरांना संस्कार देणार कोण. अरे आजोबाचा सगळ्यात जवळचा मित्र असतो त्याचा नातू. अरे नातवाकडनंच आजोबा काही चांगले दिवस जगत असतो. किती पण सुननं आणि पोरानं कितीही अपमान करू द्या, पण ती नातू पळत आलं का नाही, आमचं म्हातारा देखील तरनटाच होते. त्या नातवाकडे बघत ती आयुष्य काढत असते, लक्षात घ्या. आणि अरे कायम आमच्या घरात आज आजी आजोबा नावाचं व्यासपीठ नाही आमच्या पोरांना शिवचरित्र सांगायला. आणि आम्ही म्हणतो पोरं बिघडली बरकटली. अरे आमचा आजोबा नातवाला शिकवायचा, आमचा आजोबा नातवाला संस्कार सांगायचा. पण आता इतकी परिस्थिती बघितली ना, नातूच आजोबाला शिकवते साहेब. नातू आजोबाला शिकवायला लागलाय. आजोबा हाक मारतय त्याला, ती फेसबुक कसं उघडायचं, इंस्टा कशी उघडायची, ही नातू शिकवतोय आता त्याला. एकदा पोरानं मोबाईल आणून दिला, युट्यूबची एखादी मालिका बघण्यापुरता एखादा कार्यक्रम बघण्यापुरतं ठीक होतं. पण आता आजोबा नातवाला बोलवते. बरं ही आहे का एखाद्या ठिकाणी बघ. ह्याचा कधीतरी 1960ला कधीतरी गेट टुगेदर होणार असतो 1960च्या बॅचमध्ये. अरे ती गेल्यावर कशाला बघत बसलाय, कोण आहे का नाही. आता आजोबाचे दिवस बदललेत, नातवाकडनं शिकत घेते. एवढी परिस्थिती आमची पुढे आली. मित्रांनो, आयुष्यातल्या प्रत्येक घटनेत जर घरात आजी आजोबा नावाचं संस्कार पीठ असेल ना, तिथं काही लागत नाही, लक्षात घ्या. आणि देव त्याच्याच पाठीशी उभा राहतो ज्याच्या पाठीशी घरातले असतात. अरे तो रावण शेवटच्या क्षणीत होता, शेवटच्या क्षणीत होता. आणि रावण प्रभू श्रीरामांना म्हणतो, मी तर शनीला पायाखाली घेतलं होतं. माझ्यासारखा शूर नाही, माझ्यासारखा विद्वान नाही, माझ्यासारखी सोन्याची लंका नाही कुणाकडं, माझ्यासारखं सैन्य नाही, मी हारलो कसा. प्रभू श्रीराम म्हणतात, अरे तुझ्याकडे सगळं होतं, तू शनीला पायाखाली घेतलं होतं. तुझ्यासारखा शूर नाही, विद्वान नाही, तुझ्यासारखी लंका कोणाकडे नाही, पण तुझा भाऊ तुझ्यावर नव्हता म्हणून तुला हलावं लागलं. माझा भाऊ माझ्याबरोबर होता म्हणून मी जिंकलो. आयुष्यातलं सगळ्यात गणित आहे मोठं. एका चुलीच्या 2 चुली उद्या काही अडचण नाही, पण ज्यावेळी वेळ येईल ना त्यावेळी रक्ताचा भाऊच भावाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, हे कायम लक्षात घ्या. भिंतीवचं घड्याळ असते ना, काही काटे लहान असतात, काही मोठे असतात, कोण स्पीडनं पळतं, कोण हळू पळतं. पण ज्यावेळी 12 वाजायची वेळ येते का नाही, त्यावेळी सगळे काटे एका ठिकाणी येतात. कायम लक्षात घ्या, इतरांचं ऐकून आपल्या घरात कधी अडचणी करायची नाहीत. पूर्वी बरं होतं, आमच्या घरात भांडणं झाली की कुठली तरी मावशी मामा आत्या घरातली भांडणं मिटवा यायचं, बरोबर ना. आता कोणाला बोलवू नका, आत्या मावश्या. तुमच्या घरात भांडणं झालेत ना, एका संध्याकाळी एकत्र तुम्हाला जेवता आलं पाहिजे. आता कुठल्या आत्या आणि मावश्याला तुमचं बरं वाटत नाही. आमच्या दुःखाचं कारण काय, आमच्या जवळच्या पाहुण्याचं चांगलं चाललं की आम्हाला दुःख होतं. आमच्या आनंदाचं कारण काय, आमचा पाहुणा अडचणीत असला की आम्हाला आनंद होतो.
कोण बोलवायच्या भानगडीत पडायचं नाही. आणि ही कानाला लागणारी हुंबऱ्याच्या बाहेर ठेवायची. 2 लोकांच्यामुळे रामायण आणि महाभारत घडलं. एक मंतरा आणि एक शकुनी. त्या मंतरेचा आणि अयोध्याचा काही संबंध नाही हो. चुलत बहीण म्हणून आली होती. पण 2 शब्द आहेत. जर प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला तर तुझ्या भरताचं कसं? हे 2 शब्द अख्खं रामायण घडवून गेलो. अरे ज्या प्रभू श्रीरामांचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक आहे त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला, लक्षात घ्या. आणि वडील दशरथांना स्वर्गवास मिळाला. हे कानाला लागणारी पहिल्यांदा लांब ठेवायची. सगळ्या गोष्टीला औषध आहे. कुत्र चावलं औषध आहे, साप चावला औषध आहे, फूड पॉयझनिंग झालं त्याला औषध आहे. पण ही कानाला लागणारी मंतरा आणि शकुनी हुंबऱ्याच्या बाहेर आपल्या घरातलं आपणच निस्तरायचं. एखादं नातं वाटतंय ना, तुटलं नाही पाहिजे, आपणच जोडायचा प्रयत्न करायचा ना. आपलं काय होतं, आपण एखाद्याशी कुणाच तरी सांगण्यावरनं बोलायचं बंद होतो आणि आपणच मनातल्या मनात त्याच्याशी बोलत असतो, त्याला रागवत असतो, त्याच्यावर चिडत असतो, त्याला समजून सांगत असतो, पण त्याच्याशी बोलायचा धाडस होत नाही. अरे जर डोक्यातनं हे हलकं करायचं असेल ना, ते जर चुकलं असेल 2 पावलं पुढे जावा, त्याला समजून सांगा. आणि तुमचं चुकलं असेल तर एकदा सॉरी म्हणा, एक नातं वाचेल. पूर्वी एखादा कपडा फाटला, आमचा शर्ट फाटला तर आई टाचून द्यायची, आई टाचून द्यायची, टाके मारायची आणि आई शिवून द्यायची आणि आम्ही घालायचो. मित्रांनो, आता एखादा कपडा फाटला तर कोण टाचत पण नाही, आम्ही जाऊन नवीन आणतो. तसं नात्यांचं झालंय. एकदा बोलायचा बंद झाला की आम्ही बाजूला ठेवतो. टाचाई शिका, एक एक नातं टाचाई शिकायला. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात घ्या, अनेक लोकांसाठी अनेक लोक लढायला तयार झाली, पण मरायला कोण कोणासाठी तयार झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माणसं मरायला तयार झाली. काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? कुणाला दिलं होतं का पंचायत समितीचं तिकीट? कुणाला दिलं होतं जिल्हा परिषदेचं तिकिटाचं आश्वासन? मग राजांसाठी माणसं मरायला का तयार झाली? काय दिलं होतं? अरे किल्ले पन्हाळगडावरनं 600 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन निघाल्यात. खाली 40,000चा मोगल आहे, भीती नाही का वाटली? अरे आपल्या जीवावर आलं तर आपल्या बायका पोरांची काळजी नाही का वाटली? अरे पण त्या 600 माहित होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. अरे 600 मावळे रात्रीचे निघाल्यात 9 ते 10 वाजता, सकाळी 5 वाजता घोडगिंडीत पोहोचले. अरे रात्रभर काही पाणी पिलं नाही, जेवलं नाही, प्रचंड पाऊस पडतोय. अरे कधी पाय निसटलाय, कधी पायात चिक्कल लागलाय, काटा लागलाय, बघितलं नाही. आणि ज्यावेळी 5-6 वाजता आले ना 600 मावळे, तेव्हा हेरानं बातमी आणली, राजे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद 5,000चं ताज्या दामाचं सैन्य घेऊन येत आहे. बाजीप्रभू देशपांडे म्हणले, राज एक करा, तुम्ही ह्यातले 300 मावळे घ्या आणि तुम्ही पुढं किल्ले विशाळगडाकडे चाला. अहो फक्त 12 ते 13 किलोमीटरचं अंतर आहे, आमच्यासाठी फक्त 3 तासाची लढाई आहे. हो राज, आम्ही कशी पण उरकू, एकाही गनिमाला 1 इंच पुढे येऊन देत नाही. राज छत्रपती शिवाजी महाराजांना आवडलं नाही. अहो बाजी काका बोलताय काय, काय व्हायचंय ते आपल्या साशंचं याच गोडगिंडीत होईल. बाजी प्रभू वडीलधाऱ्याच्या नात्याने म्हणतात, नाही राज, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा तुम्ही पुढे चला. आणि त्या वडीलधाऱ्याच्या नात्यानं तो आदर करत छत्रपती शिवाजी महाराज 300 मावळ्यांना घेतात आणि पुढे चालतात. मला आजही सांगा, गोडखिंडीत ते 300 मावळे उभे राहिले 5,000 लोकांची लढाईला. काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज? आणि ज्यावेळे माझे छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघाले किल्ले विशाळगडला, जी लढाई फक्त 3 तास चालणार होती ना, ती लढाई चालली 9 तास. आणि हे 300 मावळे बाजीप्रभू देशपांडेंसह किती तास लढत होते? 9 तास. किती लोकांची लढत होते? 5,000 गनिमाची ताज्या दमाच्या. कधीपर्यंत लढत होते? आपला जीव जाईपर्यंत लढत होती. काय दिलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराज? अरे शिवा काशीत गेलाय, काय दिलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी? अरे माणसं लढायला तयार होतात की मला वतन मिळेल, मला इनाम मिळेल, मला पैसे मिळतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलं आश्वासन दिलं नाही. अरे तानाजी लढाई गेला, आलाच नाही हो आपल्या पोराच्या लग्नात मिरवाय. काय दिलं होतं? ही इतकी मांद्याळी निर्माण झाली ना, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. माणसं मरायला तयार झाली, असं नाही स्वराज्य निर्माण झालं. आज आम्हाला वाटतं की शिवजयंती आल्यानंतर आमच्या प्रत्येकाला वाटतं मावळा व्हावं, छत्रपती शिवाजी महाराज व्हावं. इतकं सोपं नाहीये आज, इतकं परत सोपं नाही. माणसं मरायसाठी तयार झाली, पण आज रस्त्यानं चालताना आमच्यावर कोण विश्वास ठेवायला तयार होत नाही. मी मगाशी म्हटलं ना, आमच्या ताईला भीती वाटते. सकाळी गेली ना कॉलेजला, संध्याकाळी कशी परत येईल म्हणून आईला भीती आहे. कुणापासून भीती आहे?
आमच्याच मित्रांजवळ ना, अरे काय काय लिकींची, काय काय माझ्या बहिणींची, ताईंची शिक्षण बंद झाली, कारण सकाळी गेले तर परत येईल का नाही. आम्ही आमचं शासन करताना असं करा. अरे रांजाच्या पाटलानं एका आईच्या ताईच्या अब्रूला हात लावला, राजानं आदेश दिला, चौरंगा करा. असा चौरंगा केला ना, स्वराज्यात परत कधी कुणाचं धाडच झालं नाही कुठल्या आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघायचं. मित्रांनो, एखाद्याची शिक्षा करायची आहे ना, त्याचा धसका पण तसाच घ्यायला लागतो. आज आमच्या शिक्षेचं कुणाला काही राहिलेलंच नाही हो, फरकच पडत नाही. त्यामुळं आयुष्यातल्या एक गोष्ट सांगितली, मोबाईल कमी करा. एक सांगतो मी, जमल का कुणाला हात बीत काही वर करू नका फक्त. आणि ज्याला जमणार नाही त्याने एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. दुसरी एक गोष्ट सांगतो, मोबाईल नंतर ज्या माणसाला वेळ देताना आणि जी तुमच्या कानाला लागतात ना, एकदा त्यांना चेक करून बघा नाही कोण आहे ती आपल्या कानाला लागल्यामुळे आपल्याला डिस्टर्ब करतात सारखी. 4 नालायक माणसाच्यात बसला का नाही, 5वे नालायक तुम्ही असता. आणि 4 चांगल्या लोकांच्यात बसला ना, 5वे तुम्ही असता. सकाळी जर आम्हाला सकाळी जर आम्हाला चणे खडी साखरीवर जर मंदिरात दिले तर काय होतं माऊली, त्याचा प्रसाद होतो. तेच चणे रात्री बारमध्ये दिले आम्हाला, काय होतो त्याचा चकना होतो ना. तेच चणे आहेत, फक्त कुठं ठेवले त्याच्यावर त्याची क्वालिटी ठरते. आम्ही कुणापाशी बसलोय, अरे आमचे मित्र, आम्ही ज्याच्यापाशी राहतो ना, ती मित्र त्या पद्धतीचे पाहिजेत की चल तू अडचणीत आहे ना, मी आहे तुझ्या बरोबर, काय काळजी करायची विचार करायची गरज नाही, असे ताकदीचे पाहिजे ना. अरे बाजीप्रभू देशपांडे आदिलशहाकडनं लढत होते, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत आले, आयुष्याचं सोनं झालं. 450 वर्षानंतरही आज इतिहासाच्या पानावर जिवंत आहेत. बाजीप्रभू देशपांडे आजही जिवंत आहेत. अरे छत्रपती शिवाजी महाराज नावाचे परीस माझ्या बाजीप्रभू देशपांड्यांना मिळालं आणि आयुष्याचं सोनं झालं. मित्रांनो, आमचं संगत अशी पाहिजे की ज्या संगतीमुळं आमच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. नाहीतर आम्ही अशाच्या संगतीत गेलो ना, आमची वाट लागल्याशिवाय राहत नाही. मित्र असू नको की सकाळी 7-7:30 झालं की फोन करतोय, पण कुठल्या धाब्यावर बसायचं आहे, उपयोग नाहीये त्याचा. काय तुमचे फेसबुकला किती आहेत, व्हॉट्सअपला किती आहेत, इंस्टाला किती आहेत. कोविडमध्ये मला सांगा सचिनराव, O2 कमी जास्त होतो लोकांचा. कोण आलं का हो मुंबईतनं? आजूबाजूचं तुम्हीच कोणतरी आले असतील नाही. O2 कमी जास्त झाल्यानंतर फेसबुकवरचं कोण आलं का मुंबईतनं? अरे एक लाईक नाही दिली त्याला तरी आम्ही डिस्टर्ब होतो. गावातलंच, भावकीतलंच, नात्यातलंच कोणतरी पळत आलं असेल ना, की जेव्हा तुमचा O2 90च्या खाली चालला होता, आता ही श्वास गेला, 2 पावलं चालायचं होत नाही, हीच पोरं कधीतरी पळत आली असतील ना, का जी फेसबुकवर होती. लांबचं पाहुणं कोण आलं का पळत? अरे जीवा भावाचीच माणसं तुमच्या कामाला येतात, लांबचं कोण होत नाही. परवा दिवशी एका मित्राला अटॅक आला, ICU मध्ये ऍडमिट केला. आणि सर ICU मध्ये ऍडमिट केल्यानंतर की ज्याला इंस्टाला 7,000 फॉलोअर होते, फेसबुकचे 5,000 मित्र होते, व्हॉट्सअपचे 70 ग्रुप होते, आणि ज्या दिवशी ICU ला ऍडमिट केला ना, त्यावेळी ICUच्या बाहेर फक्त ह्याची बायको, ह्याचं पोरग, ह्याची आई आणि ह्याचे वडील, चौघच डॉक्टर आणि देवाकडे प्रार्थना करत होते ही वाचलं पाहिजे. कोण आलं नाही सर त्यातलं, ना इन्स्टातलं आलं सर, ना फेसबुकवरचं. तुमच्या जीवाभावाची माणसं येतात. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती जीवाभावाची माणसं निर्माण केली, म्हणून ही माणसं जीव द्यायला तयार झाली. त्यांना वाटत होतं हे स्वराज्य माझं आहे, मी स्वराज्यासाठी मेलं पाहिजे, मी जगलं पाहिजे, आणि जर आम्ही मेलो तरी माझा राजा माझ्या कुटुंबाचं आणि ह्या स्वराज्याची काळजी घेईल, हा विश्वास होता. आणि कनेरगडच्या लढाईत रामजी पांगेरा मारला गेला. अरे ऐन तारुण्यात आलेलं पोरग 30,000 फौजेशी लढतं 600 मावळ्यांना घेऊन, आणि माझा रामजी पांगेरा पडला. दुःख झालं छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिवशी रामजी पांगेराच्या घरी गेले आई वडिलांना भेटाय, अरे त्या वडिलांना आनंद झाला, साक्षात स्वराज्याचा धनी माझ्या घरी आला, सगळं स्वागत झालं. राजांना प्रश्न पडला, अरे कसला बाप आहे, आपलं ऐन तारुण्यातलं पोरग गेलंय आणि आमचं स्वागत करतो. माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, बाबा हा राजा तुमच्या दारात आहे, मागा आज काहीतरी. आणि रामजीचे वडील म्हणतायत, अरे मागणारी पिढी ह्या मातीत राजत तयारच नाही झाली, मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. राजांना प्रश्न पडतो, अरे ज्याचं पोर गेलंय तो म्हणतो की मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, फक्त राजा नाही म्हणायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, बर
नाही म्हणायचं नाही राज, हा नाही माझी, हा नाही रामजीची, फक्त नाही म्हणू नका. आणि लांब रानात असलेल्या आपल्या पोराला हाक मारली आणि राजांना सांगितलं, राजा जसं रामजीला घेतलं ना जवळ, जसं रामजीला जवळ घेतलं तसं त्याच्या धाकट्या भावाला पण तुमच्या बरोबर ठेवा आणि ह्या स्वराज्यात दाखल करून घ्या या मातीसाठी लढायला. अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, अहो तुमच्या म्हातारपणाची काठी होईल बाबा, हा तुमच्या बरोबर असू द्या. नाही राज, हा जर तुमच्या बरोबर आला ना तर माझ्या अख्ख्या कुळाचं नाव होईल राज, याला तुमच्या बरोबर घेऊन जावा. असली पिढी या मातीत तयार झाली या स्वराज्यासाठी उभं राहायची. अरे आमची आज, आम्ही एखाद्या आमच्या जवळच्या माणसाचं वाईट झालं तरी आमच्या डोळ्यात पाणी येत नाही. आजच्या आईला देखील वाटत नाही ही कार्ट परत माझ्या पोटी जन्माला यावं. परिस्थिती बघा. तुम्ही बाहेर किती पण मोठे असू द्या, किती पण सर तुमच्यासाठी टाळ्या पडू द्या, किती जणांनी तुमचं स्टेटस ठेवू द्या, किती पण कौतुक होऊ द्या, पण आपल्या वागणुकीमुळं जर आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येत असेल ना तर आयुष्यात काहीच कमवलं नाही आम्ही. आणि जगानं तुम्हाला काही पण म्हणू द्या, आणि आईबापाला अभिमान वाटत असेल ना की असं पोरग पुढच्या वेळी पण माझ्या पोटी जन्माला यावं, तर आयुष्यात आम्ही सगळं कमवलं. कायम लक्षात घ्या. अरे शिवराज्याभिषेक झाला, आईनं स्वप्न बघितलं की राजांनी स्वराज्य निर्माण करावं या मातीसाठी, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं इथल्या मातीचा कणा ताठ व्हायसाठी. आणि त्या अगोदर, राज्याभिषेकाच्या अगोदर काही दिवस माझ्या राजांनी पाचाडला वाडा बांधून दिलाय आऊसाहेब जिजाऊंना. आणि राज्याभिषेकानंतर काही दिवसातच आऊसाहेबांचं निधन झालं. राजांना बातमी गेली, आऊसाहेब राहिल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज पळत रायगडावरनं खाली पाचाडच्या वाड्यात दाखल झाले. आऊसाहेबांनी डोळे मिटले होते. छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या पायाजवळ बसले आणि आऊसाहेबांना एकच म्हणाले असतील, आऊसाहेब जर आम्ही परत जन्माला आलो ना तर तुमच्याच पोटी आम्हाला जन्म द्या. आणि आऊसाहेबही म्हणले असतील, राज जर आम्ही परत जन्माला आलो ना तर तुमच्या सारखाच पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. त्या आईला वाटत होतं हे पोर माझ्या पोटी जन्माला यावं, आणि त्या पोराला वाटत होतं जर मी परत आलो ना तर याच आईच्या पोटी जन्माला यावा. अरे जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील ना तर अगोदर आम्हाला जिजाऊ मासाहेब व्हायला लागेल. इतकं सोपं नाही. हा संस्कार द्यायला लागतो. आया बहिणींची इज्जत करणं, आया बहिणींना सन्मान देणं, आया बहिणींना देवत्वाचा दर्जा बहाल करणं. 9 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या वडिलांना भेटायला कर्नाटकात गेलेत, आणि कर्नाटकात आपल्या वडिलांना भेटल्यानंतर त्या वाड्यात फिरत होते, आणि वाड्याला लागूनच एक कला दालन होतं. आऊसाहेब हुडकताय छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे बाळ छत्रपती शिवाजी महाराज गेले कुठे? आणि शिपायांना म्हणले, बघा छत्रपती शिवाजी महाराज बराच वेळ झालं कुठं दिसत नाहीत, सापडत नाहीत. शिपायांनी शोधून बघितलं आणि त्यातला एक शिपाई येऊन सांगतो, आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराज या महालाला लागूनच एक कला दालन आहे, त्या कला दालनात नाच गाण्याचा कार्यक्रम बघतायत. आऊसाहेब उठल्या, त्या कला दालनात गेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाला धरलं. अरे तिथं बसलेल्या अनेक सरदारांना वाटलं असेल, अरे छत्रपती शिवाजी महाराज तर सरदार पुत्र आहेत, पराक्रमी सरदारांचे सरदार पुत्र आहे, ह्यांनी आईश नाही करायची, ह्यांनी नाच गाणं नाही बघायचं, तर बघायचं कोण? आऊसाहेबांनी कान माझ्या राजांचा पिरगळला आणि माझ्या राजांना सांगितलं, राज बाई नाचवणार नाही, बाई वाचवणार व्हायचंय आम्हाला. वय होतं 9 वर्षाचं. 9 वर्षात हा संस्कार दिलाय. आम्ही आमच्या पोरांना तो आदर्श द्यायला कमी पडलो ना. मी म्हणलो आमची पोरं आमच्या घरात बघतायत की आम्ही आमचे वागतो कशी, आई बाप काय वागतायत ना ही पोरं बघत असतात. तुम्ही तुमच्या आई बापाशी कसं वागलं का नाही, पोरग पण तुमच्यासाठी वृद्धाश्रम बघतंय. तुम्ही तुमच्या आई बापाशी चांगलं वागा, पोरग देखील भविष्यात तुमच्याशी चांगलं वागल. आम्हाला वाटतं ना पोरांना आमचा सांभाळ केला पाहिजे, आम्ही पण आमच्या आई बापाचा चांगला सांभाळ केला पाहिजे ना. जर आम्ही आमच्या आई बापाला त्या पद्धतीने वागणूक देत असू, पोरग उद्या कशाच्या पोराच्या अपेक्षा करणार आहे तुम्ही की त्यानं आम्हाला चांगलं वागावं? अरे आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी 2 वेळा छत्रपती शहाजीराजांनी स्वराज्याचा प्रयत्न केला, अपयश आलं. आपल्या वडिलांनी प्रयत्न केला होता, ते सत्यात उतरलं छत्रपती शिवाजी महाराज. अख्ख्या आईच्या आयुष्याचं सार्थक केलं माझ्या राजांनी, फक्त वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी. ही आमच्या पोरांना कळत नाहीत. दीदीनो तुम्हाला बोलाय उभा करीन मी आता. परवा दिवशी सचिन दादा एक पोरग कॉलेजला निघालं होतं. सर कॉलेजला निघाल्यानंतर त्याच्या मित्रांच्याकडे आयफोन होते. घरी आल्यावर आपल्या बापाला म्हणलं, पप्पा मला पण आयफोन पाहिजे, आयफोन 17 पाहिजे. त्याची किंमत आहे मला वाटतं 1.5 ते पावणे 2 लाख रुपयाच्या घरात. बापाचा पगार 20,000 आणि पोरग काय म्हणतं, मला आयफोन पाहिजे. बाप म्हणला नाही जमायचं आपल्याला,
अरे जर तुला मी आयफोन दिला घेऊन 2 वर्ष संसार चालायचा कसा, चूल चालायची कशी आपली बाळा. पोरग बापाला म्हणलं तुमच्याच्यानं काही होतच नाही, मोठ्या आवाजात बोललं बापाशी. आई म्हणाली बघा 4 पाहुण्याकडे मागून, कुणी पैसे दिले तर घेऊ त्याला आयफोन. 4 पाहुण्यांच्याकडे मागितलं दादा, कुणी दारात उभं केलं नाही. पोरग बापाच्या अंगावर गेलं. तशी आई म्हणली बघा सावकाराकडे तरी पैसे मागून. सावकाराच्या दारात बाप उभा राहिला. सावकाराने उभं केलं नाही. हाताच बाप पोराला म्हणतो लेका नाही जमायचं आपल्याला ह्यावेळी, पुढच्या वेळी बघू आपण तुझ्या आयफोनचं. पोरग म्हणलं तुझ्याच्यानं काहीच व्हायचं नाही. पोरानं स्टेटस बदलला आणि स्टेटसला लिहिलं नाद केला आणि वाया गेला. आणि त्या पोरानं आयुष्याचा शेवट केला, आत्महत्या केली. अरे बापाच्या जीवावर कसले आईश करायचे असते, बापाच्या जीवावर कसली मस्ती करायची असते. मस्ती करायची आहे ना स्वतःच्या जीवावर केली पाहिजे. अरे म्हणलं पाहिजे माझा बाप भाड्याच्या घरात राहत होता, अरे बापाला स्वतःच्या बंगल्यात घेऊन जायला. अरे म्हणलं पाहिजे माझा बाप 2 व्हीलरवर फिरत होता, बापाला 4 व्हीलर मधनं फिरवीन गावात. अरे माझा बाप 15 तास काम करत होता, अरे माझ्या बापाला सुखाचा दिवस दाखवीन. अरे माझा बाप कष्टानं जगला, पण त्या बापाला कष्टात म्हणून देणार नाही. हा स्वाभिमान पाहिजे ना आमच्या उरात. अरे आम्हाला बापानं जन्म दिला, आई बापानं. आम्हाला काय वाटतं आमचा विषय. अरे आईच्या हृदयापासून तुमच्या हृदयाला ठोका दिला ना, तेव्हा तुमचं हृदय चालू झालंय. आणि आम्ही म्हणतो आमचा विषय. अरे आई रडते तरी बापाला कधी रडताना बघितलंय का हो कुणी? बापाच्या डोळ्यात कधी पाणी बघितलंय का? बाप सांगतो लढ मी आहे तुझ्या पाठीशी, तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी असतो बाप. आई रडते, बापाला रडायला परवानगी नाहीये या जगात. तो बाप आम्हाला कधी दिसत नाही. लेक सकाळी घरातनं गेली ना 10 वेळा आईला फोन करतय आल्या का बघ, 10 वेळा आईला फोन करतय आल्या का बघ. बाप लय बोलत नाही, पण बापाचा धाक असतो आम्हाला. अरे मित्रांनो, हे आई बाप नावाचे देव आयुष्यात जगता आले पाहिजेत. एकच करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बापाच्या स्वप्नासाठी आयुष्य कामी आणलं, ह्या मातीसाठी. हे कायम लक्षात घ्या मित्रांनो. मला माहित नाही कुठल्या देवाला गेल्यानंतर देव भेटतो का नाही, एकदा घरात जाऊन आई बापाला भेटा. 33 कोटी देवांची पलटण बाद होते आई बाप नावाच्या देवापुढं. देवाला गेल्यानंतर एखादी अपेक्षा पूर्ण होईल, नवस केल्यानंतर मला माहित नाही कुठला उपास केल्यानंतर काय होईल, पण एकदा आई बापाला मागून बघा. अरे काय कमी पडत नाही नवस न करता पण. अरे मित्रांनो, पुंडलिक महाराज आपल्या आई वडिलांची सेवा करतायत आणि पाठीमागं येऊन कृष्ण उभे राहिलेत. कृष्ण म्हणतात पुंडलिका बघ पाठीमागं, मी साक्षात कृष्ण आलोय. पुंडलिक महाराज म्हणतात नाही मला बघायला वेळ नाही. अरे बघ तरी, मी साक्षात कृष्ण आहे पाठीमागं. आपल्या हाताला असलेली उजवी वीट घेतात आणि पाठीमागं सारतात आणि कृष्णाला सांगतात जोपर्यंत माझ्या आई बापांची सेवा पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत हितच उभं राहा. अरे त्या कृष्णाचा विठोबा झाला, 28 युगे झाली तरी अजून आमच्या पुंडलिकाची सेवा संपली नाही. असं काय अडचण नाहीत मला. कुठं होतो बरं? मोबाईल कमी करायचं जमल का सांगा मला? आईनं आणि ताईने तुम्हाला सांगतो पहिल्यांदा, आपल्यासाठी नाही आपल्या पोरांसाठी कमी करा. थोडा कमी करा. दीदीनो तुम्ही कुणाचा वापरता? पप्पांचा, आईचा, कुणाचा मोबाईल असतो तुमच्याकडं? कुणाचाच नाही. सत्कार घ्यायला लागतोय का काय सर? हा हे खरंच वापरत नाही का दीदी? तू नाव काय सांग तुझं? तुझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सांगतो, नाव सांग. एकदा कस्तुरीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि बघ, जरी जरी वापरत असतील ना तरी सांगतो घरी गेल्यावर आता घ्यायचा नाही अजिबात. आम्हाला आयुष्यातलं जगणं आमचं आभासी दुनियेतलं आहे, मोबाईलचं जगणं. एक ब्ल्यू व्हील नावाची गेम आली होती. ती गेम सांगायची आज जेवू नको पोरग, जेवायचं नाही. गेम सांगायची 2 किलोमीटर पळ. आमचं पोरग 2 किलोमीटर पळायचं आणि त्या गेमच्या नादात मुंबईमधल्या एका 17 वर्षाच्या ऐन तारुण्यात असलेल्या एका युवकानं आत्महत्या केली. म्हणजे हा मोबाईल ठरवणार का आमची पोरं कधी जगायचं आणि कधी मरायचं? उद्या आई बापाला एखादी गोष्ट वाटली तर आम्ही अधिकारानं पोरांना सांगू शकू का की बाळा हे कर म्हणून? आम्ही त्या अधिकारातनं आता पोरांशी बोलू शकतो का? पोरांना रागवू शकतो का? माझी एक विनंती आहे, एवढं नातं 100% ठेवा. ज्यावेळी तुमच्या लेकराला अडचण येईल ना, त्यावेळी लेकरानं धावत पळत येऊन
तुम्हाला मिठी मारून सांगितलं पाहिजे, आई मला ही अडचण आहे. ज्यावेळी पोरं तुमची बोलतील ना तुमच्याशी, त्यावेळेस खऱ्या अर्थानं पोरं ह्या स्पर्धेच्या युगात टिकतील हे लक्षात घ्या. पोरांना आज आउटलेट नाही. पोरं आमची आतल्या आत कोंडली गेलेत. पोरं आतल्या आत रडतायत. फक्त आमच्या पोरांना बोलण्यासाठी हक्काचं घरात माणूस नाही. जर आमचं हक्काचं घरात माणूस असेल ना, तर पोरं तुमच्याशी बोलतील. फक्त पोरांना जाणीव होऊ द्या की तुम्ही पोरांचं ऐकून घेणार आहे. जर पोरांना असं वाटत असेल अरे घरातली आई माझी ऐकून घेणार नसेल, तर ती लेकरं बोलतील कुणाशी? तुम्ही जर 5 तास मोबाईलवर आहे, तुम्हाला वेळ नसेल, उद्या पोरही तुम्हाला वेळ देणार नाही, हे कायम लक्षात घ्या. अरे परवा दिवशी एका मुलाला अमेरिकेत काम करतोय, इंदोर मधल्या एका मुलाला अमेरिकेत काम करतोय, 90 लाखाचं माऊली पॅकेज आहे. 90 लाखाचं पॅकेज आहे. आई बाप अभिमानानं सांगतात आमचं पोरगा अमेरिकेत शिकतं, अमेरिकेत नोकरी केली ते करतोय, तो त्याला 90 लाखाचं वर्षाचं पॅकेज आहे. पण ज्यावेळी एका फ्लॅट मधनं वास यायला लागला ना, त्यावेळी तिथल्या कॉलनीतल्या लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलीस आले. सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी ज्यावेळी वाजवून बघितलं, कोण दार उघडत नव्हतं. पोलिसांनी ज्यावेळी दार उघडलं ना, त्यावेळी तो बाप 30 दिवस झाले मरून पडला होता आणि 20 दिवस झाले आई मरून पडली होती. आमच्या संस्कारांचा पूर्ण पोस्टमॉर्टम झाला इथं. आमच्या पोरांना 90 लाख पॅकेज घेणाऱ्या पोरांना जर आई बाप दिसत नसतील तर काय उपयोग आहे जगण्याचा? अरे दिवसभरात एकदा तरी आपल्या बापाला फोन करून विचारा, बाबा कसे आहेत? अरे 20 सेकंदाच्या वर आमच्या बापाचा कॉल जात नाही. बाप फक्त म्हणतो मी व्यवस्थित आहे. बास, एवढं ऐकायचं या कानानं. एवढी काळजी आम्ही घेऊ शकत नाही का आई बापाची? हा, अख्ख्या आमच्या संस्कारांचा चिरफाड होतो बाळानो, काही होत नाही तिथं. जर बाप नावाचा देव जर दिसत नसेल ना, तर या जगात काही उपयोगाचं नाही. मी म्हणलो ना, देव त्याच्याच पाठीशी उभा राहतो ज्याच्या पाठीशी घर असतंय, ज्याच्या पाठीशी आपली माणसं असतात. आणि विसरून जायला शिका ना एखादी गोष्ट. जसा आज मी मोबाईल कमी करायला सांगितलं ना, तशी आणखीन एक गोष्ट काम करा. आज गेल्यानंतर आपल्या एका जवळच्या माणसाला आज माफ करा. चला, गेल्यानंतर जर असं वाटत असेल जावशी बोलत नाही, सासूशी बोलत नाही, सकाळी एकदा आत्याला चहा करून द्या. आई म्हणा नाही तर आत्या म्हणा. अहो ती आणखीन 4 वर्ष चांगली जगल. तिला काय नकोय आयुष्यात? ती म्हणती माझ्या पोराचा संसार चांगला व्हावा. आणि त्या ह्याच्यात त्या बिचाऱ्या नवऱ्याची अवस्था प्रचंड वाईट होते. इकीनं जन्म दिलेला असतो आणि इकीवर जन्म काढायचा असतो. तुमचं अंडरस्टँडिंग असलं ना, ती जगतंय चांगलं, काही अडचण नाही. जर एखाद्याला माफ, आणि इथं कशाला साठवून ठेवलंय? अरे माफ करायला वाघाचं काळीज लागतं. एका येड्या गबाळ्याचं काम नाही माफ करणं. आपल्या जवळच्या माणसाच्या चुका एकत्र करा आणि हृदयात एक कब्रस्तान बनवा, ध्यान जाळून काय फरक पडतो त्याला? अरे आपल्याच माणसाला माफ करायचं आहे ना, माहीत नाही उद्या तो माणूस भेटणार आहे का नाही, माहीत नाही तो माणूस उद्या आपल्याशी बोलणार आहे का नाही. आम्ही आमचा वाद स्मशानभूमीपर्यंत नेतो तरी आमच्यातला वाद मिटत नाही. मित्रांनो, आयुष्य फार छोटं आहे, त्यात आयुष्यभर जगून घ्या आपल्या माणसांच्या बरोबर. मित्रांनो, हे जगणं फार महत्वाचं असते. या महाराष्ट्राच्या मातीत 2 पायऱ्या आहेत. एक आहे नामदेव पायरी. कधी पंढरपूरला गेला ना, तर पहिली पायरी लागते नामदेव पायरी. नामदेव महाराज सगळीकडनं फिरून आले आणि ठरवलं कुठं समाधी घ्यावी, तर विठोबाच्या पहिल्या पायरीजवळ समाधी घेतली. आजही गेला तर पहिली पायरी लागते नामदेव पायरी. अरे या भारतातनं, या जगातनं जेवढे वारकरी येतात ना, त्यांच्या प्रत्येकाची पायाची पायधूळ माझ्या नामदेव पायरीवर आजही अभिषेक करते. आणि दुसरी पायरी आहे, कधी किल्ले रायगडावर गेला ना, अख्ख्या किल्ले रायगडावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिसत नाही, कुठं जिजाऊ मासाहेबांची कृपा दिसत नाही, कुठं छत्रपती शहाजी महाराजांचा आशीर्वाद दिसत नाही. अख्ख्या किल्ल्यावर एकच नाव दिसतं फक्त, हिरोजी इंदोलकर. सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं किल्ले राजगडानंतर आपली राजधानी कुठं न्यावी, तर किल्ले रायगडावर. ठरलं स्वराज्याची राजधानी इथं बांधावं, किल्ले रायगडावर. कुणाला काम द्यावं, तर त्यावेळचे इंजिनियर हिरोजी इंदोलकरांना काम दिलं. आणि हिरोजी काकांना सांगितलं, हिरोजी इंदोलकर स्वराज्याचं देखणं शिल्प उभारायचं आहे, इथं स्वराज्याची राजधानी उभी करायची आहे तुम्हाला. आणि माझे राजे दक्षिणेच्या मोहिमेला निघून गेले. मित्रांनो, ज्यावेळी माझे राजे गेले ना, त्यानंतर रायगडाचं काम मधल्यावर टप्प्यावर आलं. पण माझ्या हिरोजी इंदोलकरांच्याकडचे पैसे संपले. हिरोजी इंदोलकरांना काळजी पडली, करावं काय, राज तर नाही. हिरोजी इंदोलकर गावी गेले, आपला वाडा विकला, जमीन विकली, आपली शेती विकली, बायकोचे दागिने विकले, होईल ते पैसे घेतले, रायगडावर आले, रायगड बांधून काढला. राजांना माहित होतं हिरोजींनी काय केलंय. आणि ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता ना, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी काकांना विचारतायत,
हिरोजी काका, तुम्ही स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरलं, आज काहीतरी मागा. आणि हिरोजी काका म्हणले, राजा अख्खं स्वराज्य आमच्या पदरात टाकलं, आम्हाला काय पाहिजे आणखीन. नाही हिरोजी काका, मागा आज काहीतरी. आणि त्यावेळी हिरोजी काका म्हणतात, हिरोजी इंदोलकर म्हणतात, राजा जसं आम्ही रायगड बांधला ना, तसं आम्ही रायगडावर जगदीश्वराचं मंदिरही बांधलंय. फक्त त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर, एका पायरीवर आमचं नाव लिहिण्याची अनुमती द्या. राजे म्हणतात, अहो मागून मागून हिरोजी काका काय मागितलं? एका पायरीवर नाव लिहिण्याची अनुमती. हो महाराज, ज्या वेळे तुम्ही किल्ले रायगडावर असाल आणि जगदीश्वराच्या दर्शनाला जाल ना, त्यावेळे तुमची पावलं त्या पायरीवर म्हणजे माझ्या नावावर पडतील. म्हणजे तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर, माझ्या माथ्यावर आयुष्यभर अभिषेक करत राहतील. मित्रांनो, 450 वर्ष झाली किल्ल्यावर एकच नाव आहे, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. ह्याला म्हणतात सेवा. तुम्ही एखादं घर बांधताना कुठलं सिमेंट वापरलंय, कुठल्या ब्रँडचं, कुठलं स्टील वापरलंय, यापेक्षाही जो बांधणार आहे ना त्याच्या कामात तुमची निष्ठा किती आहे तुमच्या कामाची, हेही महत्वाचं असते. आजही गेल्यानंतर 450 वर्षानंतर आमचा किल्ले रायगड आभेत आहे सर. आजही किल्ले रायगडाला कोण हलवू शकलं नाहीत. मित्रांनो, आयुष्यातलं मी मागाशी म्हणलो, छत्रपती शिवाजी महाराज आमचा भूतकाळ नाही. प्रत्येक गोष्ट वर्तमानात जगा. अडचण आली, डोळे बंद करा, छत्रपती शिवाजी महाराज आठवले पाहिजेत. एखाद्याने जर म्हणलं, का तुला एवढं छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर तुझ्या मुठ्या आवळल्या जातात, तुझं रक्त सळसळतं, त्याला एकच सांगा, अरे ज्या राजामुळं घरातली ताई आई 600 किलोमीटर आहे आपल्या इथनं, आपल्याकडे सगळे गड आहेत, किल्ले आपल्याकडे आहेत, स्वराज्याच्या अनेक खुणा आपल्याकडे आहेत. जर तेलंगापर्यंत गेलो तसा काही फारसा संबंध नाही, परंतु तेलंगणाच्या बॉर्डरला देखील आपल्या इतक्याच उत्साहात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. अरे मग हजारो किलोमीटरवरच्या बसलेल्या माणसाला माहित आहे की या राजानं काय केलं या मातीसाठी. या राजानं या मातीतल्या प्रत्येकाचा पाठीचा कणा ताट केला, हे प्रत्येकाच्या काळजात कोरलं गेलंय. आज 800 किलोमीटरवर देखील माझ्या राजाची जयंती एवढ्या उत्साहात. आणि हितच नाही, जगातले अनेक भाग असे आहेत की त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. त्यामुळे जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आहे ना, तर ती विचाराची आणि आचाराची झाली पाहिजे. नुसतं फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि आपण आपली जबाबदारी संपवायचं, असं आता इथनं पुढे चालणार नाही. फक्त जयंती आली की आमचा उत्साह वाढतो, जयंती आली की आम्ही जयघोष करतो, जयंती आली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो. नाही चालणार. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे. हे आमच्या पोराच्या काळजात रुतवा, काळजात त्याच्या पोचवा, तवा येणारी पिढी सुरक्षित होईल. जर पोरं बिघडली, भरकटली, दोष पिढीचा नाही, दोष आमचा असेल. त्यामुळं पोरांच्या पुढचे आदर्श ताकदीने निर्माण करा, एवढीच एक विनंती करतो. तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. खऱ्या अर्थानं असं वाटत होतं की साक्षात अजितदादा माझ्या पाठीमागे उभे आहेत. खरं तर एक कामाचा माणूस नसल्यानंतर काय वेदना होतात ना, हे अख्ख्या महाराष्ट्राला कळते. तुमच्या आमच्या जवळचा एखादा कामाचा माणूस गेला की ज्याच्या हाताला धरून आम्ही सांगावं की दादा हे करायचं आहे. अरे दादा प्रत्येक घरातला दादा माणूस होता. आज ते नसल्यानंतर महाराष्ट्राचं जे हानी झाले ना, कधीच भरून येणार नाही. आज किल्ले शिवनेरीवर सगळी होती, पण माझे दादा नव्हते. हे दुःख आमच्या काळजात कायम राहील. एखाद्या माणसाचं असं जाणं हे महाराष्ट्राला कधीच परवडणार नाही आणि ही उणीव कधीच भरून येणार नाही. कमी हा महाराष्ट्र कायम अजितदादांच्या ऋणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो. खरं तर मंडळी, भूतकाळाकडे पाहिल्यानंतर भविष्य घडवण्याचा
एक मूलमंत्र या वर्तमानामध्ये तुम्हा सगळ्यांना आणि मला मिळतो. तो मूलमंत्र ज्या राजांनी आपल्याला दिला, ज्या सूर्याने आपल्याला दिला, त्या राजे शिवछत्रपतींची जयंती आज या मुलखेड गावामध्ये अतिशय आनंद उल्हासाच्या वातावरणामध्ये आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून खरं तर होते आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय बाबर सरांचं अतिशय सुंदर असं व्याख्यान या निमित्ताने संपन्न झालं. मी उपस्थित सर्व मुलखेड ग्रामस्थ, पंचक्रोशीतून या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि सगळे तरुण सहकारी यांच्या वतीने बाबर सरांना शतशः या ठिकाणी धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचे आभार व्यक्त करूयात. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय बाबर सरांचा सन्मान केला जातोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय माजी सरपंच चिंतामण भाऊ तापकीर आणि आदरणीय बाळासाहेबजी मांडेकर या दोनही मान्यवरांना विनंती करतो, बाबर सरांना आपण सन्मानित करण्यासाठी पुढे व्यासपीठावरती यायचंय. बाबर सरांचा सन्मान उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ, तरुण सहकारी, माता भगिनी या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. आदरणीय संतोषदादा पवळे आपल्याला विनंती करतो, सन्मान देण्यासाठी आपणही पुढे यावं. 800 पेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून खरं तर संबंध महाराष्ट्रभर, संबंध देशभर शिवचरित्र पोचवण्याचं काम आदरणीय बाबर सरांनी आजवर केलेलं आहे. ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणारं हे एक आदर्श आज व्यक्तिमत्व आपल्या या मुलखेड गावामध्ये या ठिकाणी या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. जोरदार टाळ्या एकदा बाबर सरांसाठी झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा बाबर सरांचे आभार. त्यांनाही खरं तर उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांची ही वाणी, अमृतवाणी, संबंध महाराष्ट्राला अनेक वर्षापर्यंत ऐकायला मिळो, ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करूयात. यानंतर ज्यांची पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाच्या अध्यक्षपदी नव्याने निवड झाली ते आदरणीय निवृत्ती आबा कोळेकर यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. आबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे व्यासपीठावरती यायचंय. तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ दादा तापकीर आपल्याला विनंती करतो, हा सन्मान देण्यासाठी आपण पुढे व्यासपीठावरती यावं. जिल्हा वारकरी सेवा संघाच्या अध्यक्षपदी आदरणीय निवृत्ती आबा कोळेकर यांची निवड झालेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व आपल्या मुलखेड गावामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असते. त्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने या निमित्ताने केला जातोय. यानंतर एक सामाजिक बांधिलकी जोपासणारं व्यक्तिमत्व आदरणीय तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांची मुळशी पंचायत समितीच्या सदस्यपदी नव्याने निवड झाली अशा आदरणीय सौभाग्यवती मंदाताई बाबाजी शेठ शेळके ताईंचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. ताईंना विनंती करतो, सन्मान घेण्यासाठी पुढे व्यासपीठावरती यावं. त्यांना सन्मानित करण्यासाठी माजी सरपंच आदरणीय अश्विनीताई तापकीर आपल्याला विनंती करतो, पुढे व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे माजी सरपंच अर्चनाताई तापकीर आपल्याला विनंती करतो, आपणही पुढे व्यासपीठावरती यायचंय. शैला बापू तापकीर आपल्याला विनंती, ताई आपणही पुढे व्यासपीठावरती या. ज्यांची मुळशी पंचायत समितीच्या सदस्यपदी नव्याने निवड झाली ते आदरणीय सौभाग्यवती मंदाताई बाबाजी शेठ शेळके ताईंचा सन्मान उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने आणि माता भगिनींच्या वतीने केला जातोय. ताईंना विनंती करतो, सन्मान देण्यासाठी आपण पुढे यावं. जोरदार टाळ्यांनी आपण मंदाताईंचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूयात आणि त्यांना पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. आदरणीय बाबाजी शेठ शेळके आपल्याला विनंती करतो, आपण सन्मान होत असताना पुढे यावं. आदरणीय बाबाजी शेठ शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय तालुका उपाध्यक्ष आणि पिंपळोली गावचे माजी सरपंच आपल्यालाही विनंती करतो, आपलाही छोटासा मान सन्मान ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय शरद भाऊ तापकीर
आपल्याला विनंती करतो हा सन्मान देण्यासाठी आपण पुढे व्यासपीठावरती यायचे. सन्माननीय बाबाजी शेठ शेळके यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. शरद भाऊंना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी पुढे यावं. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आदरणीय बाबाजी शेठ शेळके आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी जोडलेलं एक व्यक्तिमत्व संतोषजी तापकीर यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने केला जातो आहे. संतोषजी तापकीर यांना विनंती करतो सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यायचंय. आदरणीय संतोष तापकीर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक आपल्या सगळ्यांच्या छोट्या मोठ्या अडीअडचणीमध्ये आणि विशेषत्वाने लाईट या विभागामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं असं सहकार्य आपल्या ग्रामस्थांना लाभतं. खरं तर फ्यूज गेल्यानंतर तो टाकायचा कोणी ही जबाबदारी फार तुटकपणे आपण सगळेजण घेतो, पण संतोष भाऊ दिक्कतपणे पुढे येतात आणि हे सगळं काम करतात. आपला फोन गेला, निरोप गेला की तातडीने पुढे येणारं हे व्यक्तिमत्व सामाजिक जाणीवेतून खरं तर हे सगळं काम करतात आणि म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मनोज भाऊ तापकीर आपल्याला विनंती करतो पुढे या. आदरणीय प्राध्यापक विनोदजी बाबर सरांना विनंती करतो सर आपण आदरणीय संतोषजी तापकीर यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श आशा सेविका संगीताताई बबन ठकुरे याही ताईंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंचायत समितीच्या सन्माननीय नवनिर्वाचित सदस्या मंदाताई बाबाजी शेठ शेळके ताईंना विनंती करतो ठकुरे ताईंना सन्मानित करण्यासाठी आपण पुढे यावं. आदरणीय आशा सेविका ठकुरे ताईंना विनंती करतो सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यायचे. खरं तर रुग्णांच्या फॉलोअपमध्ये ठकुरे ताईंचं मोलाचं असं योगदान आहे. आरोग्याची काळजी एका अर्थाने ते आपल्या घेतात, म्हणून त्यांचं एकदा टाळ्यांनी कौतुक करूया आणि त्यांचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीने केला जातोय. आदरणीय मंदाताई बाबाजी शेठ शेळके ताईंच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आणि आपल्या सगळ्यांसाठी खरं तर एक अभिमानाची बाब ॲडव्होकेट श्रद्धा भालेराव पहिली महिला ॲडव्होकेट आहे आपल्या गावातून, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी श्रद्धाताईला विनंती करतो सन्मान घेण्यासाठी पुढे व्यासपीठावरती यायचे. मंदाताई थांबा एक मिनिट. श्रद्धाचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया, कौतुक करूया. कायद्याची पदवी आणि कायद्याचं शिक्षण खरं तर तिने घेतलंय. आपल्या कुटुंबाचं स्वप्न साकार श्रद्धाने केलेलं आहे. तिचाही सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. पहिली ॲडव्होकेट महिला म्हणून ती खरं तर कार्यरत होतीये. तिच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कौतुकासाठी. सन्माननीय बाळासाहेबजी मांडेकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. माजी सरपंच बाळासाहेबजी तापकीर आपल्याला विनंती करतो हा सन्मान देण्यासाठी आपण पुढे यावं. त्याचप्रमाणे संतोषजी पवळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अनिल बाबूरावजी तापकीर आपल्याला विनंती करतो हा सन्मान देण्यासाठी आपण पुढे यायचंय. खरं आदरणीय संतोषजी पवळे यांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एखाद्या अपघातामध्ये किंवा काही आजारामध्ये जेव्हा रक्ताची गरज पडते आणि रक्त किती महत्त्वाचं आहे हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा संतोषजींच्या माध्यमातून खरं तर रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं जातं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्त गोळा करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून एक अतिशय चांगलं काम करतात आणि म्हणून त्यांचाही सन्मान या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण करतोय ग्रामस्थांच्या वतीने. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचंही कौतुक करूया. यानंतर आदरणीय बाळासाहेबजी मांडेकर यांचाही सन्मान होतोय. अनिल भाऊंना विनंती करतो सन्मान देण्यासाठी आपण पुढे यावं. आणि खरं तर रक्तदान शिबिर आयोजित करणं ही गोष्ट तर आहेच, पण स्वतः 51 वेळा त्यांनी स्वतः रक्तदान केलेलं आहे. आपल्याला एकदा रक्तदान करायचं म्हटलं की थोडीशी भीती वाटते, पण त्यांनी 51 वेळा रक्तदान केलंय आणि म्हणून एक विशेष कौतुक या निमित्ताने आहे. किल्ले बनवा स्पर्धा आपण गावामध्ये घेतलेली होती, त्याचाही बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रथम क्रमांक
काळ भैरवनाथ केंद्र सर्कल यांना या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळतोय. अनिल राजाराम तापकीर, विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी या. बाबाजी शेठ शेळकेंना विनंती करतो आपण हे सन्मान देण्यासाठी पुढे या. अनिल राजारामजी तापकीर उद्योजक आपल्याला विनंती करतो. हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी द्यायचंय. भव्य किल्ले बनवा स्पर्धा या ठिकाणी जी झाली. चला सर्कल या पटकन सन्मान घेण्यासाठी. काळ भैरवनाथ केंद्र सर्कल आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय. चला सर्कल काळ भैरवनाथ सर्कल या पटकन. चला पटकन बाळांनो. द्वितीय क्रमांक आहे तुळजाभवानी ग्रुप मुलखेड यांना द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे. चला तुळजाभवानी ग्रुप मुलखेड या ग्रुपला द्वितीय क्रमांकाचं किल्ले बनवा स्पर्धेचं बक्षीस या ठिकाणी मिळालंय. तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे शिवगर्जना ग्रुप मुलखेड. शिवगर्जना ग्रुप मुलखेड या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करूया. शिवगर्जना ग्रुप यांनाही तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे. माजी सरपंच विलास अण्णा तापकीर यांना विनंती करतो हे बक्षीस देण्यासाठी अण्णा आपण पुढे मंचावरती व्यासपीठावरती या. जोरदार टाळ्यांनी या सगळ्या तरुणांचं कौतुक करूया. राजांचा इतिहास किल्ल्याच्या रूपाने खरं तर जतन करण्याचं काम ही सगळी तरुण सहकारी करतायत. पैलवान नितीन अप्पा तापकीर आपल्याला विनंती करतो हा सन्मान देण्यासाठी आपणही यायचंय. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे भैरवनाथ तरुण मित्र मंडळ मुलखेड यांना चौथ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी आहे. चला ग्रुपचे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी बक्षीस घेण्यासाठी यायचंय. तुळजाभवानी ग्रुप मुलखेड द्वितीय क्रमांकाचं बक्षीस संतोषजी पवळेंना विनंती करतो. त्याचप्रमाणे मान्यवरांना विनंती आहे. विलासन्ना तापकीर आपल्याला विनंती करतो. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रामदासजी नामदेवराव तापकीर आपल्याला विनंती करतो आपण भाऊ सन्मान देण्यासाठी पुढे यावं. रोख स्वरूपामध्ये बक्षीस स्मृतिचिन्ह या सगळ्या ग्रुपला तरुणांना दिलं जाते. तृतीय क्रमांकाचं बक्षीस शिवगर्जना ग्रुप मुलखेड. चला शिवगर्जना ग्रुप आणि त्यानंतर भैरवनाथ तरुण मित्रमंडळ मुलखेड बक्षीस घेण्यासाठी आपण यायचंय. बारकोशेठ तापकीर सामाजिक कार्यकर्ते आपल्याला विनंती हे बक्षीस देण्यासाठी आपणही यायचंय. यानंतर शेवटचं बक्षीस भैरवनाथ तरुण मित्रमंडळ मुलखेड यांना हे बक्षीस दिलं जातंय. चला भैरवनाथ तरुण मित्रमंडळ ग्रुप आपण बक्षीस घेण्यासाठी पुढे व्यासपीठावरती यायचे. आदरणीय बाबर सरांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आदरणीय बारकुशेठ तापकीर मान्यवरांनाही विनंती करतो. या स्पर्धेतलं शेवटचं बक्षीस या ठिकाणी प्रदान केलं जात आहे मान्यवरांच्या हस्ते. खरं तर हा सगळा सोहळा संपन्न होत असताना गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः अनुभवतोय की अतिशय चांगली शिस्त सगळ्या ग्रामस्थांची आणि माता भगिनींची या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायला आणि पाहायला मिळते. राजे शिवछत्रपतींना वंदन करत असताना मानाचा मुजरा खरं तर करत असताना आपल्या सगळ्यांची शिस्त या निमित्ताने सगळ्या निमित्ताने पाहायला मिळते. आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांचं माता भगिनींचं तरुण सहकाऱ्यांचं आबालवृद्धांचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. आदरणीय बाबर सरांच्याही पाहण्यातून निरीक्षणातून या ठिकाणी आलं की हा सगळा सोहळा या ठिकाणी होतोय पण एकही ग्रामस्थ एकही माता भगिनी एकही तरुण सहकारी एकही बालगोपाळ
या ठिकाणाहून जागा सोडली नाही, अतिशय शिस्तीत या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेतला. या निमित्ताने आपल्या मुलखेड गावची शिस्त, आनंद खरं तर संबंध महाराष्ट्रभर बाबर सरांच्या माध्यमातून पोचेल आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. यानंतर आपल्या सगळ्यांना स्नेहभोजन करायचे. माता भगिनी याच ठिकाणी स्नेहभोजनासाठी बसतील. पुरुष मंडळी सगळी वरच्या ओट्यावरती